सर्व लोकांना विनंती आहे की आपले मोबाईल म्यूट करून ठेवावे जेणेकरून कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही. सुरुवातीला ध्येयगीतासाठी इथे आमंत्रित करतो निधी रानडे आणि दीपाताई काळी यांना. ध्येयगीत. स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री गजानन रानडे यांना.
सर्व सत्ता जिथे थांबतात तिथे शब्द निरागस हो आणि सूर निरागस हो असं सांगणारा कलेचा प्रांत सुरू होतो. मानवी मनाला खरोखर अंतर्बाह्य बदलून टाकण्याची क्षमता ही फक्त ललित कलांमध्ये आहे. आणि म्हणून संस्कार भारती या ललित कलांना आपल्या कार्याचा आधार बनवून किंवा साधन बनवून भारते नवजीवनम या आपल्या उद्दिष्टाप्रत काम करते. हे काम करत असताना स्वाभाविकपणे ज्या 8 विधांमध्ये संस्कार भारती काम करते, नाट्य, नृत्य, संगीत, लोककला, प्राचीन कला, भूअलंकरण, साहित्य, या सगळ्या विधांचे कार्यक्रम घडवणं, या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला कलेपर्यंत आणणं आणि कलावंताला बाबा रे तुला लाभलेली प्रतिभा हे एक ईश्वरी देणं आहे. या समाजात काही सत्यम शिवम सुंदरम साकारायचा असेल आणि मनामनातले विकार हटवून त्या ठिकाणी विवेक प्रतिष्ठित करायचा असेल तर परमेश्वरांनी त्यासाठी तुझ्या शब्दांना माध्यम बनवलंय, तुझ्या पदविन्यासाला माध्यम बनवलंय, तुझ्या चित्रकलेला किंवा तुझ्या लोककलेला माध्यम बनवलेला याचं भान कलावंताला देणं, त्याला समाजापर्यंत आणणं आणि समाजाला तुम्हाला आमूलाग्र बदलायचं असेल तर कलेशिवाय पर्याय नाही. म्हणून कार्यक्रमांच्या माध्यमातून कलेपर्यंत आणणं, अशा दुहेरी बाजून संस्कार भारती काम करते. साहित्याच्या क्षेत्रातही आपण बघतोय की ज्यांनी खरं तर समाजाला सहित न्यायचं असतं, समाजाला जोडायचं असतं, ते शब्द जेव्हा क्रूर होतात, अकराळ विक्राळ होतात, भेसूर होतात आणि केवळ जोडण्याच्या ऐवजी तोडण्याच्याच कामाला लागतात, त्यावेळेला मग कारण सगळ्या ललित कलांचं अधिष्ठान शेवटी शब्द आहे, साहित्य आहे. त्या साहित्यातच जेव्हा आपल्याला असा विसंवाद दिसायला लागतो त्यावेळेला मग कुठेतरी संस्कार भारतीला शब्दही निरागस असतात, किंबहुना निरागसत्व हेच शब्दांचं मूलभूत अशा स्वरूपाचं मूल्यभान असतं हे सांगण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करावी लागतात, साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करावं लागतं. साहित्य वारी हा तसाच एक उपक्रम आहे की ज्या उपक्रमामध्ये वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी जसं यावं आणि शब्दांची साधना करावी, उपासना करावी, आपल्या जवळ आहे ते द्यावं, इतरांजवळून घेण्याचा प्रयत्न करावा. वारीत जसा मान नसतो, अपमान नसतो, अपेक्षा नसतात, तसं साहित्यिकांच्या मांद्यांनी अधूनमधून एकत्र यावं आणि कधी पुस्तक चर्चा असेल, कधी व्याख्यान असेल, अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने उत्तमोत्तम साहित्यावर चर्चा घडावी असा एक उद्देश ठेवून नागपूर संस्कार भारतीने या साहित्य वारीचं आयोजन गेल्या 1.5-2 वर्षांपासून सुरू केलेला आहे. आज अतिशय आनंद होतोय की रामायणातली सीता हा ज्या लेखनाचा विषय आहे, अशा सीता या कादंबरीवर एका अर्थानं चर्चा करण्यासाठी, त्या कादंबरीच्या लेखकाचं मनोगत जाणून घेण्यासाठी, त्यांना बोलतं करण्यासाठी आपण इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीने खरोखर परमभाग्याचा क्षण आहे की याची देही याची डोळा आपल्याला अगदी काही तासांवर आलेला तो सोहळा बघायला मिळणार आहे. अजी सोनियाचा दिनू असं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या क्षणासाठी कदाचित म्हटलं असेल, किंवा मोडली मांडली क्षेत्रे आनंद वन भुवनी, बुडाला औरंग्या पापिमलेंच संहार झाला, असं लिहिताना समर्थांच्या मनाची जी भावावस्था असेल त्याच भावावस्थेला आपण सगळेजण आता 2 दिवसांनी सामोरं जाणार आहोत. श्रीराम या राष्ट्राचा आराध्य आहे, श्रीराम या राष्ट्राचा आदर्श आहे, जगामध्ये जे जे म्हणून मूल्यांशी निगडीत आहे. मानवी जीवनाचं आदर्श रूप परमोच्च स्वरूपात ज्या ठिकाणी तुम्हाला मला बघायला मिळतं आणि धर्म साक्षात विग्रहवान धर्म या शब्दांमध्ये ज्याचा परिचय करून देण्यात येतो, त्या श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीवर असणाऱ्या मंदिराच्या निर्माणासाठी या राष्ट्राला काय काय सोसावं लागलेलं आहे त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. जन जन के मन में राम रमे, हर प्राण प्राण में सीता है, कंकर कंकर शंकर इसका सास सास में गीता है, जीवन की धड़कन रामायण पग पग पर बनी पुनीता है, यदि राम नहीं है सासों में तो प्राणों का घट रीता है, नर नाहर श्री पुरुषोत्तम का हम मंदिर भव्य बनाएंगे. एक आंदोलन चाललेलं होतं. या देशाच्या कणाकणात राम आहे, काही लोकांना कळत नव्हतं, कळून उमगत नव्हतं, उमगून समजत नव्हतं. राम आमच्यासाठी राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे, ती या राष्ट्राची ओळख आहे.
द्वितीय महायुद्धामध्ये पाडल्या गेलेली चर्चेस जर पुन्हा उभी होऊ शकतात कम्युनिस्ट रशियामध्ये राष्ट्राचे मानबिंदू म्हणून, तर पराक्रांत्यांनी उद्ध्वस्त केलेलं ते स्थान आम्ही पुन्हा एकदा पुनरुपी गौरवाने का उभं करू नये, हा प्रश्न आक्रंदत विचारत होती या देशातली जनता. तिचा उपहास होत होता. तो उपहास होत असताना रामाला काल्पनिक ठरवल्या जात होतं. हा सगळा इतिहास परवा तुम्हाला आणि मला आठवणार आहे. हा जसा एक आनंदाचा क्षण आंदोलनाच्या संदर्भातला आहे, तसा श्री रामचरित्राची युगानुयुग वेगवेगळ्या प्रतिभेनी होत जाणारी उकल हा सुद्धा तुमच्या माझ्या भारतीय साहित्य चिंतनाचा, परंपरेचा आणि संचिताचा अतिशय गौरवास्पद असा वारसा आहे मित्र. रामायण एक आहेत का दोन आहेत याची चर्चा ज्यांना करायची त्यांनी करावीत. अशा रामावर युगानुयुग आम्हाला लिहावंसं वाटतं, प्रत्येक भाषेत लिहावंसं वाटतं, प्रत्येक स्वरूपात लिहावंसं वाटतं. ही त्या रामायणाची महती आहे. ही ज्यांना अजूनही कळली नसेल त्यांची त्यांना ती लखलाभ. परंतु आनंद याचा आहे की अभिराम सरांसारखी काही माणसं नव्या संदर्भात या रामायणाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन समोर येत आहेत. सरांचा परिचय मी काय करून द्यायचा. ज्यांनी बालगंधर्व पाहिलाय, ज्यांनी लोकमान्य बघितलाय, त्यांना अभिराम भडकमकर या नावामागे असणारी प्रातिभ शक्ती. सर कथाकार तर आहेत, कादंबरीकार आहेत, उत्तम नाटककारही आहेत, ज्यांच्या अनेक नाटकांना राज्य पारितोषिकं मिळालीत, ज्यांच्या मला वाटतं जवळजवळ प्रत्येक कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं, असे सिद्धहस्त लेखक आहेत. पण त्याहीपेक्षा समाज मनाचा अतिशय संवेदनशीलतेनं धांडोळा घेणारे एक अतिशय सजग असे लेखन व्रती आहेत. मी व्रती हा शब्द त्यांच्यासाठी मुद्दाम आणि अतिशय गांभीर्यपूर्वक, जाणीवपूर्वक वापरतो आहे. सरांची ईशा अल्लन जर आपण वाचली कादंबरी, ज्या कादंबरीमध्ये तुमच्या माझ्या देशातल्या मुस्लिम मानसिकतेचं एका वेगळ्या अंगानं चित्रण आहे. शेवटी सगळ्यांचा DNA एकच आहे आणि त्यामुळे उपासना पद्धती बदलली तरी आपले पूर्वज बदलत नसतात. ती मुळाची ओढ असतेच, ती कशी विद्यमान आहे. परंतु दिग्भ्रमित केलेल्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने तेही मानस आवर्तामध्ये आणि आवर्त अंगावर घेताय असं अतिशय विलक्षण प्रत्येकारी चित्रण सरांच्या त्या कादंबरीत आहे. सरांनी सीता ही कादंबरी लिहायला घेतली हे कुठून तरी माहिती होतं आणि अनायसे त्यांचा प्रवास ठरला. रमाताईंना खरं तर या कार्यक्रमाचं सर्व श्रेय द्यायला हवं. त्यांच्या एका कार्यक्रमासाठी सर येणार होते. आपण विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आणि सगळे योग बघा कसे जुळून आले आहेत की खरं तर ज्यावेळेला पहिल्यांदा बोलणं झालं त्यावेळेला सीता नेमकी केव्हा प्रकाशात येणार कादंबरी हे सरांनाही फार जरा अनिश्चित होतं. पण अनायसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं प्रकाशन झालं आणि मग ठरवलं की याच कादंबरीच्या निमित्ताने सरांना ऐकण्याचा असा योग आपण जमवूयात. मी सर आपलं संस्कार भारतीच्या या कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. भाग्य योग असा आहे की संस्कार भारतीचं कार्यालय झाल्यानंतर तसा पहिला कार्यक्रम या सभागृहात होतोय. तो कार्यक्रम प्रभू श्रीरामांवर व्हावा आणि त्यातही अभिराम सरांसारख्या मराठी सारस्वताच्या प्रांगणामध्ये मानाचं पान ज्यांच्यासाठी वाढलेलं आहे अशा एका श्रेष्ठ साहित्यकाराच्या उपस्थितीत व्हावा हा संस्कार भारतीसाठी खरोखर एक फार मोठा आनंद योग आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत नरेश सब्जीवाले सर. नागपूरकरांना त्यांचा वेगळ्याने परिचय करून देण्याची गरज नाही. ज्या राजहंस प्रकाशनाने अभिराम सरांची ही कादंबरी प्रकाशित केली त्या राजहंस प्रकाशनाचे नरेश सर नागपुरातले प्रतिनिधी आहेत. प्रदीर्घ काळ नागपूरच्या साहित्य व्यवहारामध्ये साहित्याच्या सगळ्या आणि कार्यक्रमांमध्ये सरांचा सहभाग असतो. विदर्भ साहित्य संघाचेही सर सन्माननीय पदाधिकारी राहिलेले आहेत आणि नागपूरकरांना उत्तम वाचनाची आवड लागण्यासाठी म्हणून ज्या काही नावांचा इतिहासामध्ये नेहमीच महत्त्वाने उल्लेख केला जाईल त्यामध्ये आपले सब्जीवाले सर आहेत. आज ज्यांचं पुस्तक भाष्य या ठिकाणी आहे त्या डॉक्टर रमा गोवलकर. रमाताही तशा आता नागपूरकरांना अपरिचित नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून इंडोलॉजी ज्याला आपण भारत विद्याशास्त्र म्हणतो, भारतीय प्रतीकं असतील, परंपरा असतील, संस्कृती असेल, त्या संदर्भातलं अतिशय सखोल चिंतन
ज्यांचं आपण वाचतो आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून, आणि त्यातून आपल्याच संस्कृतीचा नव्यानं आपल्याला परिचय घडतो आहे, अशा डॉक्टर रमाताई गोळवलकर आज या पुस्तकावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. रमाताई मुळात जर्नलिझम म्हणजे जनसंवाद या विषयाच्या अभ्यासक आणि तज्ज्ञ. त्या विषयावर त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्याच विषयामध्ये पदव्युत्तर आणि PhDचं शिक्षणही त्यांनी प्राप्त केलेलं आहे. नुकतीच रमाताईंची काश्मीर या विषयावरची एक कादंबरी प्रकाशित झाली, ज्या कादंबरीवर खरं तर बोलायला अभिराम सर विदर्भामध्ये आलेले आहेत. पण जसा रामजन्मभूमी अतिशय महत्त्वाचा विषय, तसा काश्मीर हा सुद्धा तुमच्या माझ्या इतिहासाला अनेक वर्षांपासून प्रभावित करणारा विषय. अशा सकस विषयावर रमाताईंची कादंबरी आली आहे. त्यांच्या कथासंग्रहाला अगदी परवा विदर्भ साहित्य संघाचा वाकृ चोरगडे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत करतो. मंचावर चंद्रकांतजी घरवटे उपस्थित आहे. संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख असं दायित्व त्यांच्याकडे आहे. सगळ्यांना कल्पना आहे की संस्कार भारतीची रांगोळी देशभर सर्वदूर पोहोचवण्यामध्ये ज्या काही मोजक्या लोकांचा उल्लेख इतिहासात नोंदला जाईल त्यामध्ये आमचे चंदूजी एक आहेत. कार्यक्रमाला विवेक कवठेकर उपस्थित आहेत. विवेकजी दुसऱ्या सत्रामध्ये मुलाखत घेणार आहेत अभिरामजींची, त्यावेळेला त्यांचा परिचय मी व्यवस्थित आणि विस्तृत करून देईन. उत्तम कवी आहेत, लेखक आहेत, आणि संस्कार भारतीचा हा जो विदर्भ प्रांत आहे त्याचे महामंत्री म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. यवतमाळला असतात, व्यवसाय आणि शिक्षक आहेत. आपल्या दुसऱ्या मुलाखतकार आहेत रश्मी पदवाड मदनकर, नागपूरच्या साहित्य विश्वातलं एक अतिशय तरुण आणि नव्यानं सगळ्यांना प्रभावित करत असलेलं नाव असं मी त्यांचं वर्णन करेन. अनलॉक या नावाने एक अतिशय सुंदर दिवाळी अंकाचं संपादन त्या करतात. त्याला सतत पुरस्कार मिळतात अनलॉकला, म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या वर्षीपासून. त्यांनी पद्मकोश या नावाने जी कादंबरी त्यांच्या एका मैत्रिणीच्या कॅन्सरवरच्या जीव घेण्या संघर्षावर लिहिली, तिला तब्बल 7 पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. असे 2 अतिशय साहित्य क्षेत्रातले संवेदनशील लेखक कवी आज अभिराम सरांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर आज खूप कार्यक्रम नागपुरात आहेत. आज नागपुरात हेमामालिनी आहे सर. आणि मला तर वाटतं जवळजवळ म्हणजे आजचा विक्रमी दिवस असेल की जवळजवळ नागपूरच्या प्रत्येक मोहल्ल्यात आज कार्यक्रम आहे. त्यामुळे थोडी चिंता वाटत होती, पण संस्कार भारतीवर सगळ्यांचं भरभरून प्रेम आहे, आणि सर तुमच्यावरही भरभरून प्रेम आहे. ज्यांनी तुमचा बालगंधर्व बघितला, मला इथे सांगू द्या, प्रकाश काका हैदराबादकर बसले आहेत. तुम्ही बालगंधर्व लिहिला, एकदा बाबूराव देशमुखांच्या वाड्यालाही भेट द्या. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, एक अर्धा मिनिट जास्त घेतला तरी चालेल, पण कलावंतांना समाज ओळखतो मित्र हो. त्याची नोंद काळ बऱ्या वाईट कशा तरी शब्दात नक्कीच घेतो. त्याच्यावर कादंबऱ्या येतात, कथा येतात, चित्रपट येतात. कदाचित स्वतःच्या काळात उपेक्षित राहिलेला कलावंत त्याला गेल्यानंतरही चांगले दिवस कधी कधी येतात. बालगंधर्वाच्या निमित्ताने तुम्ही दाखवलं, पण या कलावंतांना सांभाळणारा कलारसिक त्याच्यावर मात्र कोणी लिहित नसतं. इथे समोर बसलेले सगळे रसिक आहेत ना, यांच्यामुळे इकडचं सगळं आहे. आणि मला अगदी गौरवाने आनंदाने तुम्हाला सांगू द्या सर की नागपूर विदर्भाची भूमी ही कलारसिकांची भूमी आहे. ज्या ज्या वेळेला मास्टर दीनानाथांनी थकावं, हरावं, त्यावेळेला त्यांनी विदर्भात यावं, बरोबर आहे. आणि विदर्भांनी आपल्या मृदुलकरांनी मास्टर दीनानाथांना सांभाळून घ्यावं. बालगंधर्वांनी हरावं, विदर्भात यावं. बाबूराव देशमुखांनी त्यांना सांभाळून घ्यावं. बालगंधर्व अजरामर झालेत. बाबूराव देशमुखांच्या नावांची राई नाही आणि पण ती नाही. बाबूरावांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मी तरुण भारताचा विशेषांक त्यांच्यावर काढला. हा संदर्भ या ठिकाणी मी मुद्दाम दिला. याचं कारण हा सगळा रसिकजन आमचा संस्कार भारतीचा आधार आहे. त्यांच्या आधाराने आम्ही उभे आहोत. तुम्हा सर्वांना एकदा हृदयपूर्वक नमस्कार करतो. प्रस्तावनेला विराम देतो. धन्यवाद. आशुतोषजींनी आजच्या या कार्यक्रमामागची आपली भूमिका अतिशय विस्तृतपणे आणि नेमक्या शब्दात मांडलेली आहे. तसंच आजच्या या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा परिचयही त्यांनी करून दिला आहे. आशुतोषजींचा परिचय वेगळा करून द्यायची आपल्या सर्वांना
आवश्यकता नाही, पण तरीही मी करून देतो. आशुतोषजी आमच्या संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आहेत आणि त्याहीपेक्षा मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम वक्ते जरी असले, उत्तम वक्ते तर आहेतच, पण त्याहीपेक्षा मोठं म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. आमच्यासारख्या लहान मोठ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्यात आशुतोषजींचा फार मोठा सहभाग आहे. हे मला इथे आज नमूद करावं असं वाटतं. वेळ बघतो आता. बरोबर आहे, आशुतोषजींना त्यांच्याबद्दल जास्त बोललेलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी समोर जातो आणि या आजच्या ज्या पुस्तकावर आपण इथे चर्चा करणार आहोत त्या पुस्तकाचं लोकार्पण करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो. या पुस्तकाचं आज इथे खऱ्या अर्थानं लोकार्पण होत आहे. पण आता इथे झालेलं आहे. सीता रामायणातील या व्यक्तिमत्वावर या आधीही बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, परंतु अभिरामजींची ही कादंबरी त्या सर्वांपेक्षा वेगळी आहे. आशुतोषजींनी मगाशी आपल्या प्रास्ताविकात त्याबद्दल थोडंफार आपल्याला सांगितलेलं आहेच, परंतु ही कादंबरी वेगळी का आहे, त्यातला नेमका विचार काय आहे, हे आपल्यासमोर मांडण्याकरता आणि या पुस्तकावर भाष्य करण्याकरता मी इथे आमंत्रित करतो डॉक्टर रमा गोळवलकर यांना. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्त्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मी हा श्लोक माझ्या भाषणाच्या सुरुवातीला नेहमीच म्हणते आणि ज्यांना माझं भाषण ऐकायची सवय आहे त्यांना माझी भूमिका ही नेहमीच स्पष्ट करून सांगत असते की हा श्लोक ध्रुवस्तुतीतला पहिला श्लोक आहे. आणि ज्या वेळेला परमेश्वराचं दिव्य स्वरूप बालध्रुवापुढे प्रकटलं त्यावेळेला बालध्रुवाचे अष्टभाव दाटून आले होते आणि तोंडातून शब्द फुटेना. काही क्षण असेच संमोहनावस्थेत गेलेत आणि मग भगवंतानी आपल्या शंखानी त्याच्या उजव्या गालाला स्पर्श केला आणि जे पहिलं प्रस्फुटित झालेला श्लोक आहे तो हा श्लोक आहे. मी बालध्रुव आहे आणि आपण सारे जनता जनार्दन आहात. एवढ्या भूमिका स्पष्ट केल्यात की मग आपल्याला चुका करायला मोकळीक मिळते, कारण आपण लहान आहोत ना. तर मी लहान आहे असं समजा आणि माझ्या जर काही चुका झाल्या तर त्या उदार मनाने पोटात घेऊन मला क्षमा करा. जर काही आवडलं तर आशीर्वाद द्या तोंड भरून की ह्याच्याहून काहीतरी चांगलं भव्य दिव्य उदात्त उन्नत असं काहीतरी तुझ्या हातून घडलं पाहिजे. या आशेसह मी उपस्थित असलेल्या समस्त रसिक जनांना नमस्कार करते. संस्कार भारतीने मला हा व्यासपीठ हा मंच हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं याबद्दल त्यांचे शतशः आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम ज्याच्यामुळे घडतो आहे तो माझा भाऊ म्हणजे श्रीयुत अभिराम भडकमकर. अभिरामस्त्रिलोकानाम तर मराठी भाषेमध्ये याचं नाव त्रिखंडात गाजतं आहे. त्यामुळे मी त्याला म्हटलं की अरे माझ्या कादंबरीला थोडीशी तुझ्या नावाची म्हणजे रामाचं नाव लिहिलं की दगड पण तरतात, तर मग तुझं नाव वापरून माझ्या कादंबरीला थोडंसं मुझको भी थोडा लिफ्ट करा दे. आणि तो इतका माझा आहे हे मला त्यावेळेला कळलं की त्यांनी ती वाचल्यावरती परत पाठवली कादंबरी आणि म्हणे याच्यामध्ये या ठिकाणी तू अजून काहीतरी लिही.
हा संघर्ष अजून रंगला पाहिजे. हे जोपर्यंत रंगणार नाही तोपर्यंत त्या कादंबरीला पुढे वाचण्यामध्ये मजा नाही येणार. म्हणजे एखाद्या कसलेल्या शिक्षकासारखं कान पकडून त्यांनी माझ्याकडनं त्याला हवे ते प्रसंग लिहून घेतलेत आणि सांगितलं की जोवर तू हे लिहिणार नाहीस तोपर्यंत माझ्याकडनं प्रस्तावनेची अपेक्षा करू नको. म्हणजे मग जाणवलं की नाही, काही गुरु हा कसा असायला पाहिजे, तर अभिराम दादासारखा असला पाहिजे की आपली पहिलीच ही बालपावलं आहेत कादंबरी लेखनाच्या बाबतीत, तर त्यांनी मला पडू नाही दिलं पण त्याचबरोबर आधारही नाही दिला आणि हे करून घेतलं माझ्याकडनं. आणि त्याच कादंबरीच्या वरती बोलण्यासाठी तो चंद्रपूरला येतो आहे. आणि मग असं ठरलं की बा आपण इथे पण एक कार्यक्रम झाला पाहिजे. कारण म्हणजे कसं असतं की अमृत हे फक्त आपणच का बरं चाखायचं, सगळ्यांना चाखायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याबद्दल आशुतोष तुमचे शतशः आभार. कारण मी एक फोन केला की अरे असा आपल्याला तारीख मिळालेली आहे, तू बघ बरं काय करता येईल. लगेच त्याची फोनाफोनी सुरू होते. मग तुम्हाला माहिती आहे की एकदा आशुतोष कामाला लागला की तुम्ही त्याला अहो जाओ म्हणता, पण तोही माझा लहान भाऊच आहे. त्याच्यामुळे हा मोठा भाऊ आणि हा लहान भाऊ हे म्हणजे माझं केवढं भाग्य आहे बघा. तर आता सांगण्याचं तात्पर्य आहे की त्याची फोनाफोनी सुरू झाली असेल आणि त्यांनी हा कार्यक्रम बरोबर जोडून आणला. मी ही कादंबरी मला परवा मिळाली आणि तुम्हाला असं म्हणजे भरभर वाचून टाकता येण्यासारखी कादंबरी नाही. त्याच्यात मुरावं लागतं. त्याच्यामुळे या कादंबरीवरती भाष्य करायच्या आधी मला प्रश्न पडला की आपण काय केलं म्हणजे याला न्याय देता येईल. तर मग म्हटलं की बा आपली प्रतिभा तिथे तोकडी आहे. आपण कसंही करून न्याय देऊ शकणार नाहीये. कारण याला समजून घेण्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे किंवा अभ्यास करायसाठी लागणारा वेळ आहे तो आपल्याला मिळालेलाच नाहीये. मग काय करायचं, तर 2 क्षण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा प्रकारे माध्यमांचा वापर करून काही बुद्धिवंतांनी आपला बुद्धिभ्रम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही उदाहरणं तर इतकी मस्त आहेत की त्यांना प्रश्न विचारलेत की त्यांच्याकडे त्याची उत्तरं नसतात आणि मग ते चवताळून उठतात. आता तर काय झालंय की व्हॉट्सअप हा खरं तर माझा प्रबंध जो आहे तो इम्पॅक्ट ऑफ सेलफोन युसेज ऑन बिहेवियरल पॅटर्न्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स असा आहे. म्हणजे नवयुवकांच्या आणि युवतींच्या वर्तनावरती मोबाईल फोनच्या वापराचा परिणाम. इंग्लिशमध्ये बोललं की ते खूप असं भारदस्त वाटतं, मराठीमध्ये इतकं सोपं आहे. आता मुद्दा कसा आहे की आजकाल आपल्याकडे तो व्हॉट्सअप नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्यावेळेला ते आलं नव्हतं. 2013 मला PhD अवॉर्ड झाली आणि 2015 व्हॉट्सअप आलं. त्याच्यामुळे व्हॉट्सअपचा काय परिणाम झाला हे मला नाही सांगता येत, पण आता मात्र मला निश्चितपणे सांगता येतं की कुठल्याही प्रकारची संवादाकाची जबाबदारी न घेता जो संवाद साधला जातो तो व्हॉट्सअपचा संवाद असतो. म्हणजे एखादं विधान मी करणार आहे तर ते विधान करत असताना काहीतरी जबाबदारी मला घ्यायची असते की नाही. आणि मग आपण म्हणतो की बा मला जेवढं माहिती आहे, माझ्या ज्ञानाच्या कक्षेत ज्या गोष्टी येतात त्याला अनुसरून मला जे काही आकलन झालं त्यावर आधारित हे विधान मी करते आहे आणि हे मी पूर्ण जबाबदारीनिशी करते आहे असं पूर्वी लोक म्हणायचे. आता जबाबदारीच नको. इकडून संदेश आला की इट इज जस्ट लाईक अ जम्पिंग पॅड और बाउन्सिंग पॅड की तुमच्या ह्याच्यावरती थांबतही नाही, लगेच आपण फॉरवर्ड करतो आणि एकाला नाही 50 लोकांना 100 लोकांना ब्रॉडकास्ट करून टाकतो. आणि असाच मग एक संदेश माझ्याकडे येतो. विषयांतर होत असलं तरी सांगते आणि मला आणखीन एकच आठवण सांगायची आहे ती आधी सांगते आणि मग या व्हॉट्सअपकडे वळते. ज्यावेळेला अभिराम दादा बालगंधर्व इथे येऊन राहायचे किंवा दीनानाथ मंगेशकर इथे येऊन राहायचे, तसाच आणखीन एक प्रचंड मोठा प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे. या महालामध्ये एक सर माधवराव देशपांडे रस्ता म्हणून एक मार्ग आहे. तो ज्या सर माधवराव देशपांड्यांच्या नावाचा आहे तिथे त्यांचा एक वाडा पण आहे मोठा.
आणि ते काहीतरी 360 गावाचे मालगुजार होते. त्यांना सरकी मिळाली होती. हो, म्हणजे त्यांनी ती तळ्याच्या पाळीवरची जी मोठी ती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्याच्या संस्थापक अध्यक्ष ते होते. त्यांचा पुतळा तिथे लागलेला आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ते गानरसिक होते. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यावेळेला CP अँड बेरारमध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा नव्हता, मुंबई इलाख्यात होता. मग त्यांना तिथे अटक झाली असती म्हणून ते इथे आले. इथे त्यांचं लग्न सर माधवराव देशपांड्यांनी लावून दिलं आणि नुसतं तेवढं लावूनच दिलं नाही तर 3 वर्ष त्यांचा अख्खा संसार पोचला आहे. हे कोणालाच माहिती नाही, कारण त्यावेळेला ते भूमिगत होते. त्यामुळे जेव्हा भीमसेन जोशींचा दारूचं व्यसन हे प्रमाणाबाहेर वाढलं त्यावेळेला बॅरिस्टर वामनराव देशपांडे म्हणजे आताचे जे गायक अनिरुद्ध देशपांडे आहेत त्यांचे आजोबा यांनी त्यांना रागवलं होतं. ही ताकद विदर्भीय लोकांची आहे की एखादा कलावंत आपला रूळ सोडून कुठे जर जात असेल तर त्याला पुन्हा रुळावर कसं आणायचं हे वैदर्भीय लोकांना माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की हा प्रसंग मी मुद्दाम सांगितला कारण हा फार क्वचित लोकांना माहिती आहे. दुसरं असं की या वामपंथी लोकांनी मला मध्ये एक मेसेज टाकला होता की तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला. तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला. मग मी त्यांना उलट प्रश्न विचारला की बा देहू आणि पुणे हे अंतर किती आणि देहू आणि सिंहगड हे अंतर किती. आणि मग एवढ्या कमी अंतराच्या काळात शिवाजी महाराजांच्या गुरुचा जर खून होणार असेल तर मग एक तर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मानू नका आणि नाही तर मग खून झाला असं म्हणू नका. शिवाजी महाराजांच्या खेर खात्याबद्दल सर्व लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालतात. त्यांना हे कळू नये की त्यांच्या गुरुचा खून होणार आहे. तुमच्यापर्यंत आली काही बातमी? तुम्ही लकी आहात. त्याच्यामुळे हा असा हे कथ्य आहे, कथा, तथ्य, सत्य आणि कथ्य. तर ह्या कथ्यापैकी आपल्याला काय म्हणजे तो पानात टाकायचा कथा नाही बरं, कारण आपण सगळे विदर्भातले लोक तर चुना आणि कथा पाहिजे आम्हाला. तो कथा नाही, हे कथ्य आहे. कथ्य हे एका विशिष्ट प्रकारे गेल्या 70 वर्षात या देशामध्ये जाणीवपूर्वक या कथ्याची मशागत करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे स्त्री ही अबला असते, स्त्रीला कुठलेही अधिकार नाहीत, स्त्रीवरती सतत अत्याचारच झालेले आहेत. या सर्व कथानक रचून बरं हे सगळ्या कथा असतात. बरं माणसं कडक असतात, शिस्तीचे असतात, ते कर्म कठोर असतात, कर्मठ असतात. परंतु अशा लोकांना जाणून बुजून दुष्ट आणि लोकांना त्रास देणारे असे कसे रंगवले जातात हे गेल्या अनेक वर्षांच्या साहित्यिकांची साधना आहे. म्हणजे सासू ही नेहमी खाष्टच असते, स्टिरियोटिपिकल इमेजेस तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे सीता ही नेहमी शोषिकच असते. सीतेवरती अत्याचारच झाला. पहिली परित्यक्ता, ती गर्भार असताना तिला सोडून देण्यात आलं. राम हा नामर्द होता इथपर्यंत ऐकलेलं आहे मी, की ज्याला स्वतःच्या गर्भार बायकोची जबाबदारी घेता येत नाही अशा माणसाला तुम्ही तुमचा देव मानता कसे. आणि मग प्रश्न उद्भवतो की हे सगळं सांगणारे लोक आहेत कोण? त्यांनी रामायणही वाचलं नसतं,
त्यांनी महाभारतही वाचलं नसतं. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीरामाची जी केस कोर्टात उभी राहिली, त्यात विरोधी पक्षाकडून म्हणजे मुसलमान पक्षाकडून जे स्वतःला अतिशय हुशार आणि इतिहास तज्ज्ञ म्हणवून घेणारे लोक कोर्टासमोर पेश झाले, त्या सर्वांनी त्यांच्या साक्षी वाचा. ऑनलाईन सगळं जजमेंट हायकोर्टाचं उपलब्ध आहे. कृपया त्या साक्षी वाचा. ती बाई स्वतःच्या PhD मध्ये एक निष्कर्ष काढते की इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकापर्यंत रामाला भारतामध्ये देव म्हणून पूजन करायला सुरुवात झाली होती. आणि तीच बाई श्रीरामाचा जन्म का झाला, कुठे झाला याबद्दल मिथकं आहेत. आणि एक अख्खी 90 पानाची पुस्तिका छापते आणि त्याचं नाव आहे राजनैतिक दुरुपयोग बाबरी मस्जिद और राम जन्मभूमी. आणि त्याच्यात तिचं म्हणणं असतं की रामाला देव मानायची आणि त्याची भक्ती करायची, हा सगळा प्रसंग हा 18व्या आणि 19व्या शतकात घडला. मग बाई, तू जे PhDचं संशोधन केलं, एक तर ती PhD वापस घे, आणि नाही तर मग ह्या असल्या काहीतरी भाकड कथा छापू नको. परंतु हे ओथ वरती बोललेले आहेत. ज्या व्यक्तीने असं सांगितलं की राम जन्मभूमी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, तो माणूस सांगतो की मी PhD आहे इतिहासातला, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे, आणि त्याचं ओथ वरती त्यांनी लिहिलेलं आहे की मला फारसी, अरबी, उर्दू, संस्कृत लिहिता वाचता येत नाही. मग मिडिव्हियल हिस्ट्रीमध्ये तू जर PhD केली आहे बाबा, तर तुला फारसी येत नाही, अरबी येत नाही, उर्दू येत नाही, तुला संस्कृतही येत नाही, तर मग तू PhD कशाची केली? तर तो म्हणतो, त्याला कोर्टाने हा प्रश्न विचारलाय आणि हे सगळं साक्षीत नोंदवलंय. कोर्टाला त्यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांनी मला वाचून दाखवलं, ते वाचून मग मी त्याच्यावरती माझे निष्कर्ष केले. मी कधीही अयोध्येला गेलो नाही, मी कधीही त्यातलं सर्वेक्षण केलं नाही, मी कधीही त्याचे रिपोर्ट्स वाचले नाहीत. मला जे वर्तमानपत्रातनं वाचायला मिळालं त्याच्यावर मी आपली मतं बनवलीत आणि ती तुमच्या समोर प्रस्तुत करतो आहे. म्हणजे हा जो कथ्याचा भाग आहे की नाही, हा कथ्याचा भाग किती प्रचंड काय म्हणतात त्याला, लिबलिबीत आहे, ज्याला कुठलाही कणा नाही. म्हणजे अगदी अमिबाच समजा ना, आपल्याला सांगितलं जातं ना अमिबाला काही आकार नसतो, तो कणाही नसतो, तो कुठलाही आकार घेऊन तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. आणि अमिबाचा सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे ॲमिबिक डिसेंट्री ज्याला झाली आहे त्यांनी मला सांगावं किती त्रास होतो तो. तर हे सगळे हे अमिबा लोक आहेत आणि या सगळ्यांना व्हर्बल डिसेंट्री झालेल्या आहेत. आणि बरं, नुसते डिसेंट्री झालं तर चालतंय, यांना मेंटल कॉन्स्टिपेशन पण आहे. आणि हे असे लोक आपल्याला सांगतात की आपली सीता कशी होती. आपल्या 5 सकाळी उठून ज्या 5 स्त्रियांचं स्मरण आपण केलं पाहिजे त्याच्यातली एक स्त्री ही अबला आहे. ही कशाच्या भरोशावरती मांडतात. एकही जण वाल्मिकी रामायण वाचलेलं नाही आणि ते त्याच्यावरती बोलायला लागतात. त्यावेळेला आपल्याला जो त्रास होतो, कारण वाल्मिकी रामायणामध्ये एक प्रसंग हा आपल्यापर्यंत कधीच कोणीच आणून पोचवलेला नाही. मीडियानी तो जाणून बुजून लपवून ठेवलेला आहे. तो प्रसंग असा की रामाने वल्कल घातली आणि राम येऊन राज्यसभेत उभे राहिले आणि सांगितलं की मी निघालो. तर वसिष्ठांना माहिती नव्हतं तोपर्यंत हा निर्णय झाला. वसिष्ठ म्हणे काय काय आहे म्हणे, तुझा उद्या जर राज्याभिषेक आहे, तू आज वल्कल घालून कुठे निघाला. तो म्हणे मला हा असा आदेश मिळालेला आहे. तर मग तू निर्णय घेतलायस, मग मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. परंतु तुझ्या जागी मग कोण,
वसिष्ठ राजपुरोहित आहेत ना, त्याच्यामुळे राज्याच्या पुरोहित या शब्दाचा अर्थ समजून घेतलाय का कधी कोणी? पुरोहित म्हणजे जो आपल्या हिताकडे आपल्याला घेऊन जातो तो. त्यामुळे राज्याचं पुरोहितपण असणं म्हणजे अख्खं राज्य एखाद्या हिताकडे घेऊन जाणार आहे. तर हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या वेळेला राजा तिथे नाही किंवा नियोजित राजा तिथे नाही, तर मग राज्याचं राजेपण कुणाकडे असणार? तू नाही ना, सीता बसेल, आम्ही तिचा राज्याभिषेक करू. सीतेला राज्याभिषेक करण्याच्या लायकीचं समजणं याच्यातच तिचं कर्तृत्व आहे. आणि हे कर्तृत्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर ती अभिराम भडकमकर यांची सीता आहे. ही कोणत्याही मार्क्सवाद्यांनी लिहिली नाही. एक जाज्वल्य राष्ट्रप्रेमी आणि संस्कृती रक्षक असं ज्याला बिरुद मला वापरावं लागतं किंवा वापरावंसं वाटतं, अशा लेखकांनी लिहिलेली ही सीता अत्यंत वेगळी आहे. ती लोकांशी वाद घालते, पण वाद घालत असताना त्यांचा अपमान करत नाही. ती आपलं म्हणणं ठासून मांडते, पण ते मांडत असताना कुठल्याही प्रकारची अमर्यादा होणार नाही याची काळजी घेते. तिला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा ती प्रश्न विचारते, आणि जेव्हा तिला त्या प्रश्नांची उत्तरं गवसतात तेव्हा त्या गवसल्याचा आनंदही तिला होत असतो. अशी ही सीता, याच्याबद्दल मी काय बोलणार, कारण ते व्यक्तिमत्वच इतकं दिव्य आणि भव्य आहे आणि हा माझा आदर्श असावा असं वाटायला लावणारं आहे. कारण त्या केल्याने अख्ख्या समाजाचं तर भलं होत असेल तर माझा स्वार्थ मी वळसणीला टांगून ठेवीन आणि लोकांसाठी त्याग करीन हे सांगणारं हे व्यक्तिमत्व ज्यावेळेला आपल्यासमोर उलगडत जातं ना, त्यावेळेला एक मात्र मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की हे अतिशय गर्भरेशमी पोत असलेलं लिखाण आहे. पण नुसतंच गर्भरेशमी नाही तर धूपछाव असलेलं पण लिखाण आहे. धूपछाव म्हणजे क्षणात यात तुम्हाला वर्तमान काळातले किंवा नजीकच्या भूतकाळातले संदर्भ सापडतात आणि त्याचबरोबर ते त्या काळातही कसे, म्हणजे सगळे संदर्भ हे त्रिकाला बाधित आहेत. तपशील फक्त बदलत असतात आणि ते जेव्हा आपल्याला जाणवतं ना, तर जसा आज मी मुद्दाम ही अशी धूपछावाली साडी नेसून आली आहे की क्षणात तो गुलाबी वाटतो आणि क्षणात तो हिरवा दिसतो. अशा एक चमत्कृती ही अभिरामजींच्या लेखनातून आपल्याला दिसत असते. आणि हे त्याचं यश आहे की क्षणात तो एक धागा असतो तो चमकून जातो, अरे हे तर आत्ता घडलेलं आहे, पण हे घडलेलं ते त्या काळी पण असतं. आणि तो जो आनंद आहे तो तुम्ही सर्वांनी मुळातून उपभोगावा. मी खरं तर यातलं काही वाचून दाखवणार होते, पण वेळ कमी आहे आणि मी बोलायला लागले की बोलत राहते. सो मी हे वाचून दाखवणार नाही, तुम्ही वाचावं या अपेक्षेसह मला इथे बोलण्यासाठी जागा दिली, वेळ दिला, तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. रमाताई बोलल्या की त्यांना बोलत राहावं असं वाटतं आणि आपल्याला ऐकत राहावं असं वाटतं, हेही महत्त्वाचं आहे. परंतु आजच्या कार्यक्रमात आपल्याला वेळ कमी आहे, त्याच्यामुळे नाईलाजानं आज आपल्याला रमाताईंना थोडंसं थांबवावं लागलं. याबद्दल मी त्यांना दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला पुढे नेतो. आता आपल्या सगळ्यांना या कादंबरीविषयी आपण जे काही ऐकलं त्यामुळे त्या कादंबरीविषयी लेखकांशी संवाद साधण्याची उत्सुकता वाढलेली आहे. त्यामुळे फारसा वेळ न घेता आपण लगेचच लेखकांशी संवाद साधण्यासाठी आपण सुरुवात करू. आणि त्यासाठी इथे मी इथल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोरच्या खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावं आणि विवेकजी अनाउन्समेंट करून द्यायची. हो, आणखी एक गोष्ट, आज हे पुस्तक इथे आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे राजहंस प्रकाशनाने. या पुस्तकाची किंमत
375. विवेक कवठेकरांचा परिचय मी आपल्याला करून दिला. विदर्भ प्रांताचे महामंत्री आहेत. प्रदीर्घ काळ दोस्तो हो या नावाने दैनिक तरुण भारतामध्ये त्यांचं कवितेवरचं सदर चाललेलं आहे. एक वेगळ्या धाटणीची कविता करणारे कवी म्हणून विदर्भाला परिचित आहेत. उत्तम संपादक आहेत. अनेक ग्रंथांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. आदर्श शिक्षक आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी नागपूर महानगर संस्कार भारतीचे उपाध्यक्ष श्री विनायक नंदेश्वर यांना करतो. विनायक नंदेश्वरांचे विशेष परिचय मी आपल्याला करून देतो. विनायकजी आमचे असे एक कार्यकर्ते आहेत. नागपूर संस्कार भारती गीत रामायण करते तुम्हाला माहीतच आहे, पण उत्तर नागपूरमध्ये गीत बुद्धायन नावाचा कार्यक्रम सर आम्ही करतो दरवर्षी, अभिराम सर. आणि त्या गीत बुद्धायनचं सगळं आयोजन विनायक नंदेश्वर करत असतात. ते आपले विदर्भ नागपूर महानगराचे उपाध्यक्ष आहेत. रश्मीताईंचाही परिचय मी आपल्याला मगाशी करून दिला. त्यांचं स्वागत करण्याची विनंती, आणि खरं तर त्यांचा हा सत्कारही आहे संस्कार भारतीच्या वतीने. पद्मकोशला जो षटकार लाभला पुरस्कारांचा, त्यासाठी मी अनघा काकूंना विनंती करतो की त्यांनी रश्मीताईंना आशीर्वाद द्यावे आपल्या सगळ्यांच्या वतीने. नागपुरातील एक अतिशय उदीयमान अशा लेखक रश्मीताई, आपण जोरदार टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करू. त्यांचं स्वागत करणाऱ्या अनघाताई मोहरील आमच्या विदर्भ प्रांताच्या कोषाध्यक्ष आहेत. म्हणजे स्त्री सक्षमीकरण संस्कार भारतीत किती आधीपासून सुरू आहे ते आपल्याला लक्षात येईल. विदर्भ प्रांताच्या अध्यक्ष सध्या कमलताई भोंडे आहेत. सूरमणी डॉक्टर कमलताई भोंडे अमरावती. नागपूर महानगराचे अध्यक्ष कांचनबेनी गडकरी आहेत. आज ज्येष्ठ नागरिकांचा महोत्सव सुरू असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. कोषाध्यक्ष आमच्या अनघा काकू आहेत. चारही महानगराचे अध्यक्ष महिला आहेत आणि विदर्भातल्या चारही महानगरांच्या अध्यक्ष संस्कार भारतीच्या महिला आहेत. म्हणजे सीता या कादंबरीच्या निमित्ताने हा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की अभिराम सरांशी त्यांनी संवाद आता सुरू करावा. पुन्हा एकदा संस्कार भारतीच्या वतीने अभिरामजी आणि तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. अभिरामजींच्या नावातच राम आहे, तर सीतेवर कुणी लिहावं, रामाने नाही तर कुणी लिहावं. तर सर्वप्रथम मी अभिरामजींचे समस्त महिला वर्गांच्या वतीने आभार मानू इच्छिते की जो वारसा आम्ही इतक्या वर्षांपासून चालवतो आहे, सीतेचा वारसा म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. ती सीता दुर्बळ होती असं आम्ही आजवर ऐकत आलो आहे, किंवा त्याची उत्तरं आमच्याकडे आजवर नव्हती. कुठल्या तरी पुरुषानं त्या स्त्रीला, ती दुर्बळ नव्हती तर ती एवढी सबळ होती की आजवर तिच्यासारखं कुणीही नव्हतीच किंवा पुढेही नसेल, किंवा तो वारसा चालवणारे आपल्यासारखे कधीतरी ते निर्माण होतील. हा कॉन्फिडन्स, हा विश्वास निर्माण करून दिला, त्याबद्दल समस्त महिला वर्गांच्या वतीने सर मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. आणि आपण त्यांचा प्रवास ऐकतोय, आपण सीतेबद्दल इतक्या वेळापासून ऐकलं, पण त्यांचा प्रवास इतकाच नाही. चित्रपट, साहित्य असा फार मोठा लांबचा प्रवास आहे. पण हा लांबचा प्रवास सुरू करण्याच्या आधी तुमचं बालपण काय होतं, शिक्षण आणि तेव्हाचं सगळं जे आहे ते ऐकायला फार आवडेल सर. नमस्कार. सर्वप्रथम संस्कार भारतीचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आम्ही ऑनलाईन प्रकाशन सोहळा केला होता. कारण ऑनलाईनच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत आपल्याला पोचता येतं, परंतु जिवंत माध्यमाची गंमत काही वेगळीच असते. त्यामुळे वेबसिरीज, सिनेमे किती आले तरी नाटकाची मजा ज्याप्रमाणे एक वेगळीच असते, तशा या समोरासमोर आपण एकत्र येऊन केलेल्या लोकार्पण सोहळ्याची खुमारी ही काही वेगळीच असते. आणि त्यासाठी संस्कार भारतीचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. आशुतोषजींचा आणि माझा खरं तर फोनवरून आणि सोशल मीडियावरनं परिचय होता, मैत्री होती. या निमित्ताने आज त्यांचीही भेट झाली, याचाही मला खूप आनंद झाला. असे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्यिकांना, लेखकांना एक फार मोठं व्यासपीठ आणि बळ मिळतं आहे.
आणि त्याबद्दलही संस्कार भारतीचे आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. रमा घरचीच आहे, तिचे आभार मी काय मानायचे. त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे की आज ज्योतिताई पत्की सराफ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मला अगदी लहानपणापासून म्हणजे खांद्यावर खेळवलेलं आहे आईच्या बरोबरीने. तर नेमक्या आज त्याही नागपुरामध्ये कार्यक्रमाला उपस्थित होऊ शकल्या, याचा मला खूप आनंद आहे. हा प्रवास कसा सुरू झाला असा जेव्हा विचार मी करतो तेव्हा खरं तर कोल्हापूरला माझ्या वडिलांची बदली झाली आणि तेव्हा कोल्हापूरला कलापूर मानलं जातं आणि त्यामुळे तिथे मी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला ती वि. स. खांडेकर प्रशाला. खांडेकर त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे खूप साहित्यिक शाळेमध्ये यायचे, त्यांची भाषणं ऐकायला मिळायची आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये एक असं वाटायला लागलं की अरे या क्षेत्रामध्ये काहीतरी एक वेगळी गंमत आहे. कारण खांडेकरांची मुलगी मंदाताई खांडेकर मला शिकवायला होत्या आणि त्या खूप पुस्तकं वाचायला द्यायच्या. माझी आई पण खूप वाचायची, त्यामुळे घरामध्ये खूप पुस्तकं होती. मला आठवतं मी शाळेत असतानाच मैथिली शरण गुप्ता यांचं साकेत नावाचं जे एक महाकाव्य आहे ते मी वाचलं होतं की जे रामावरती आहे, रामायणावरती आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा होता, तो सगळा माहोल होता. आणि त्याच वेळेला पु. ल. देशपांडेंची पुढारी पाहिजे नावाची एक एकांकिका आम्ही बसवली होती. त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा मी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये स्टेजवर पाऊल टाकलं तेव्हा मला असं वाटलं ते सगळे लाईट्स आणि हे पाहून की हे आता एकांकिका 40 मिनिटांनी संपणार आहे, पण हेच आपलं आयुष्य झालं तर काय होईल असा एक मनात विचार आला आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. आणि मग तिथे ते सगळं बीज पडलं आणि तेव्हा असं वाटायला लागलं की आपण काहीतरी लिहावं. आणि मी 2 कथा लिहिल्या. त्यातली पहिली कथा मला आजही गंमत वाटते. मी 6वीत असताना कथा लिहिली, पण ती लहान मुलांची नव्हती, ती फॅन्टसी नव्हती. मूल न होणाऱ्या एका स्त्रीची व्यथा त्याच्यामध्ये होती. आजही मला गंमत वाटते की मला ते का लिहावं असं वाटलं असेल किंवा मी ते का लिहिलं असेल. आणि चक्रव्यूह नावाचं एक जळगावचं मासिक होतं, त्या मासिकामध्ये ती छापूनही आली होती. त्यामुळे मला कधी कधी फार आजही असं वाटतं की आपल्याला ते का लिहावं असं वाटलं असेल. पण तिथून कुठेतरी लिखाण आणि अभिनय आणि नाटक या गोष्टीशी एक जवळीक निर्माण झाली आणि तिथून सुरुवात झाली. आणि पुढे चित्रपटाकडे तुम्ही वळलात तर ते हाऊस म्हणून वळला की मुळात पहिल्यापासून ती आवड होती आणि प्रयत्नपूर्वक तुम्ही तिकडे गेला? कोल्हापूरला असतानाच शाळेमध्ये खूप शूटिंग्स पाहायला मिळायची. म्हणजे मी भाग्यवान समजतो स्वतःला. मी तिथे सुधीर फडकेंना पाहिलेलं आहे, भालजी पेंढारकरांना मी दिग्दर्शन करताना पाहिलंय, दादा कोंडकेंना ते दिग्दर्शन करत होते त्यांच्या एका ऐतिहासिक चित्रपटात. दादा कोंडकेंनी शाहिराची भूमिका केलेली होती. तर त्या चित्रपटाचं शूटिंग मला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आणि लहानपणी सिनेमाकडे कसा वळलो तर हाऊस म्हणूनच पहिल्यांदा की आम्ही स्टुडिओमध्ये जायचो. माझा प्रशांत कुलकर्णी नावाचा एक मित्र होता कोल्हापूरचा, तो आणि मी. आणि आम्ही सिनेमामध्ये तिथे जे डायरेक्टर वगैरे असायचे असिस्टंट त्यांना म्हणायचो आम्हाला काम करायचं. आणि मला एकदा अनंत मानेंनी एका चित्रपटामध्ये छोटंसं अगदी एका सीन पुरतं काम दिलं. तेव्हा मला कळलं नव्हतं अनंत माने किती मोठे दिग्दर्शक आहेत. आणि तेव्हा मला हे कळलं नव्हतं की आपण पहिल्यांदा स्क्रीन ज्याच्याबरोबर शेअर केला आहे ते म्हणजे अरुण सरनाईक. एवढं आवडहवे व्यक्तिमत्व त्या काळातलं. पण तेव्हापासून ती आवड निर्माण झाली. आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेतला. तिथनं बाहेर पडल्यानंतर मुंबईला जेव्हा आलो तेव्हा तो काळ असा होता की म्हणजे आम्ही म्हणजे व्यवसाय म्हणून ते स्वीकारल्यामुळे चित्रपट, मालिका आणि नाटक हे सायमल्टेनियसली सुरू झालं आणि ते करणं आवश्यकही होतं. आणि तशा संधी मिळत गेल्या. पहिल्यांदा पुरुषोत्तम बेर्डेंनी मला विचारलं, मग अनंत एन चंद्रांनी मला विचारलं सिनेमा लिहिण्याच्या बाबतीमध्ये. महेश कोठारेंच्या चित्रपटामध्ये पछाडलेलामध्ये मी भूमिका केली. तर अशा पद्धतीने ते सगळं सुरू झालं. कोल्हापुरातनं बालपण हा सगळा प्रवास सुरू झाला. म्हणजे पहिली कथा आपण सांगितलं की स्त्रियांच्या दुःखावरती, म्हणजे पहिलं जर लेखणी आपली चालली असेल तर स्त्रियेचं दुःख त्यातनं व्यक्त होणार आहे. आज मुद्दाम या मुलाखतीमध्ये म्हणजे सीता हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. त्याच्यामुळे या कादंबरीवर बोलण्यासाठी आम्ही रमाताईंचा नावाचा विचार केला. आणि त्या दोघांपैकी पहिल्यांदा सुरुवात कोण? तो मुद्दा रश्मीताईंना म्हटलं की तुम्ही सुरुवात करा. कारण हा सगळा विषय जेव्हा रामायणाच्या या सगळ्या वातावरणामध्ये आपण घेतो आहोत
तेव्हा स्त्री जीवन किंवा स्त्रीच्या अंगानं आपलं भारतीय माणूस कसं बघतं, म्हणजे पहिल्यांदा हीच कथा कशी काय लिहावी वाटली असेल, कुठेतरी आईचा त्याच्याशी काही कनेक्ट आहे का, किंवा महिलांचं विश्व तुम्हाला म्हणजे इतक्या बालपणी कसं काय वाटतं? खरं तर सीतेवरती कादंबरी लिहायची असं खरं मनामध्ये असं काही नव्हतं. म्हणजे साकेत वाचलं होतं, त्याच्यानंतर गीतरामायण तर आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. म्हणजे ते वेगळं ऐकावं लागतच नाही आपल्याला, ते आपल्या आयुष्यामध्ये कधी आलं आणि आपण कधी ते ऐकत राहिलो याची आपल्याला तारीखही आठवत नाही किंवा तो काळही आठवत नाही. इतकं ते आपल्यामध्ये रक्तात आहे. मोरारी बापू हरियाणवी नावाचे एक उत्तम कीर्तनकार आहेत, म्हणजे प्रवचनकार. त्यांची 10 दिवस पूर्णपणे रामकथा मी शाळेमध्ये असताना 9वी-10वीत असताना ऐकली होती. त्यामुळे एकूण राम आणि रामायण या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती एक प्रभाव होता. आमचं कुलदैवत राम आहे. माझ्या वडिलांचं म्हणजे वडिलांची आठवण अशी आहे, ते वयाच्या काहीतरी 85व्या वर्षी वगैरे माझ्या मोठ्या भावाला म्हणाले की आज बरोबर 50 वर्ष झाली बरं का. त्यामुळे कशासाठी, कसली 50 वर्ष, एक दिवसही मारुतीचं दर्शन चुकलं नाही. म्हणजे याचा अर्थ 50 वर्ष त्या माणसाचा फिटनेस बघा, की मारुतीच्या देवळात जाऊन इतके आजारी ते कधी पडले नाहीत. की म्हणजे अशा पद्धतीनं घरामध्येच रामायण या सगळ्या गोष्टी होत्या. 70च्या दशकानंतरचा जो सगळा रामायणाकडे पाहण्याचा जो एक विचार होता, त्याचाही प्रभाव माझ्यावरती पडत होता. कारण त्या काळामध्येच म्हणजे आम्ही एक त्या सगळ्या गोष्टींचा एक प्रभाव पडत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेने सुद्धा आम्ही पाहायला लागलो होतो, की अरे सीतेवर अन्याय झाला, अरे हे काय बरोबर नाही वगैरे या सगळ्या याच्यामध्ये. लॉकडाऊनच्या काळामध्ये सहज कधीतरी वाचायचं म्हणून म्हणजे आईनी खरं तर सगळी उपनिषदं, गीता आणि हे सगळं घेऊन ठेवलं होतं. रामायण, महाभारत मी पूर्वी वाचलं होतं, वेद आणि उपनिषदांचं वाचन केलं होतं. रामायण राहिलं होतं, तर म्हटलं अरे वाल्मिकी रामायणाचे 5 खंड आपल्याकडे आहेत, आपण ते वाचून काढू. मग ते मी वाचून काढले आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे फारच इंटरेस्टिंग आहे. मग काय करायचं, मग तुलसी रामायण वाचलं, तेही घरामध्ये होतं. मग थोडंसं असं वाटायला लागलं की अरे आणखीन आपण हे करू. आणि मग अध्यात्म रामायण, त्याच्यानंतर वशिष्ठ रामायण, असं वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी, आणि मग लोककथेमधल्या रामाबद्दलच्या गोष्टी आणि या सगळ्यांचा एक धांडोळा मी घ्यायला लागलो. आणि मला असं तिथं लक्षात आलं की आपल्या आत्तापर्यंतच्या ज्या काही धारणा आहेत, या धारणांना परत तिथे काही प्रश्न विचारले जायला लागले. म्हणजे गंमत अशी आहे की स्त्री जीवनाकडे जर आपण असा विचार केला की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तर मग गार्गी मैत्री आल्या कुठून? जर म्हणजे स्त्रियांना अध्यात्म कळत नव्हतं, तर आम्हाला हे सांगितलं कुणी की शबरीकडे जा, माता शबरी तुला सांगेल अध्यात्म काय आहे ते. म्हणून तो लक्ष्मणाला घेऊन तर स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या, तर मग कैकेयी रणांगणावर गेली कशी आणि तिने मदत कशी केली नवऱ्याला, असे प्रश्न मला पडायला लागले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की खूपशा गोष्टी अशा आहेत की ज्या व्हॉट्सअप नसताना सुद्धा आपल्या कानावरती पडत गेल्या आणि आपण त्या स्वीकारत गेलो. आणि मग त्या सर्व रामायणांच्या पानापानावर दडलेली सीता जेव्हा मी शोधायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही ज्ञानसंपन्न आहे, ही अत्यंत प्रगल्भ आहे आणि ती कणखर आहे. आयुष्याला कलाटणी देणारे सगळे निर्णय तिने स्वतः घेतलेले आहेत. म्हणजे कैकेयीनी अजूनही अयोध्येमध्ये तो महाल आहे, तिच्यासाठी महाल बांधून ठेवला होता की राम वनवासाला गेल्यानंतर तू इथे राहायचं, पण मी रामाबरोबर वनवासात जाणार हा निर्णय सीतेचा होता. तो समाजाने तिच्यावर लादला नव्हता किंवा दशरथाने सुद्धा लादला नव्हता. उलट त्यावेळेला तिला सूचना अशी केली गेली होती की बाई तू माहेरी जाऊन राहा आणि 14 वर्षांनी परत ये. ती म्हणाली की नाही. रावण जेव्हा आला त्यावेळेला लक्ष्मणांनी सांगितलं होतं की तू घरामध्ये थांबायचंच, बाहेर पडू नकोस. त्यावेळेला माझ्याकडे अतिथी आलेला आहे आणि मी त्याचं सत्कार करणारच, आदर सत्कार, हा निर्णय तिने घेतला. आणि मग एक गोष्ट अशी लक्षात येते की भरत जेव्हा भेटायला आला आणि रामाला सांगायला लागला की तू परत चल, तेव्हा रामाने भरताला जो उपदेश केलाय त्याबरोबर सीताही त्याला उपदेश करते राज्य कसं चालवायचं. म्हणजे ती त्याला स्पष्ट सांगते की परकीय दूत जवळ बाळगू नकोस, कारण तो जर परकीय असेल तर त्याचा या मातीवरती प्रेम आणि श्रद्धा नसते. मग मला असं वाटायला की हे तिला कोणी शिकवलं. मग लक्षात येतं की जनकांनी तिला संपूर्णपणे राजनीतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तिला माहीत आहे राज्य कसं करायचं, राज्य कसं चालवायचं.
आणि म्हणून असाही विचार झाला की सीतेने राज्य करावं, तिला राज्याभिषेक केला जावा. मग माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या डोळ्यासमोर जे काही आलेलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि तो शोध घेण्याच्या प्रयत्नात मला असं दिसायला लागलं की अरे हे लिहिलं पाहिजे, हे मांडलं पाहिजे. रामायणच लिहायचं आहे पण सीतेच्या दृष्टिकोनातनं ते लिहिलं पाहिजे. आणि तेव्हा आता लोकांना असं वाटतं की नेमकी 22 तारीख गाठून हे सगळं केलेलं आहे. होय, आम्ही कादंबरी पूर्ण झाल्यानंतर प्रयत्न हा केला की 22 तारखेच्या आधी ती यावी. परंतु मी काही असा हुकमी लेखक नाहीये की सांगावं आणि वर्षभरामध्ये एक कादंबरी तयार करावी. तेव्हा तर तारीखही माहीत नव्हती. लोक विचारायचे तारीख सांगा, तारीख नाही बताएंगे, हे लोक विचारायचे त्यावेळेला. त्यामुळे आम्हाला तारीखही माहीत नव्हती. पण त्या काळामध्ये मला असं वाटलं हे मांडलं पाहिजे आणि आम्ही ते मांडत गेलो आणि त्यातून या कादंबरीचा जन्म झाला. लॉकडाऊन काळामध्ये इन्शाअल्लाह आली. हो. आणि इन्शाअल्लाह टू सीता हा जो प्रवास आहे, म्हणजे खरं तर इन्शाअल्लाहची पार्श्वभूमी सुद्धा मला वाटतं की तुम्ही कोल्हापूरचं तुमचं बालपण, तिथलं वातावरण, तिथला मुस्लिम तुमचे मित्र, तर त्या इन्शाअल्लाह कादंबरीचंही थोडंसं आज जरा सांगायला हरकत नाही की ती कादंबरी किती आहे आणि वास्तविकता किती आहे. इन्शाअल्लाहच्या वेळेला माझं सगळं लहानपण कोल्हापूरला गेलं ते मुस्लिम वस्तीमध्ये गेलं. त्यामुळे मुस्लिम समाज, चालीरीती, सणवार या सगळ्याचा माझा अभ्यास मी म्हणणार नाही, कारण तो माझ्या जगण्याचाच एक भाग होता. म्हणजे मी तिथे माझ्या मित्रांच्या बरोबर बसून अलिफ बे ते से याचे पाठ गिरवलेले आहेत. ईदच्या वेळेला आम्ही ते सगळं एन्जॉय करायचो. खणी म्हणजे ते खाईमध्ये उड्या मारणं बिरणं या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला माझे मित्र, आमच्या घरामध्ये गणपती बसवला जायचा, तो मुलांचा गणपती होता. तर शनिवारी आमची शाळा उशिरा सुटायची, तर माझा मित्र लियाकत आणि असलम त्यांची शाळा लवकर सुटायची, ते आधी येऊन गणपतीची पूजा करायचे. त्यामुळे असंच सगळं वातावरण असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंतच्या मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा एकमेव दृष्टिकोन असा आहे की मुस्लिम असुरक्षित आहेत. त्यांना ते आहेत, त्यांना असं वाटतं का ते असुरक्षित आहेत. मुस्लिम समाजाच्या जी काही आज अवस्था आहे त्याला नेमकं जबाबदार कोण, तर मुस्लिम समाजातला बंदिस्तपणा आहे, धार्मिक बंदिस्तपणा आहे. आणि या धार्मिक बंदिस्तपणाच्या बरोबर जोपर्यंत लढलं जात नाही तोपर्यंत मुस्लिम समाज त्या परिस्थितीतनं बाहेर येत नाही. या भावनेनं मी ते मांडायचा प्रयत्न केला की हमीद दलवाईंची जी चळवळ होती, ज्या चळवळीचा हात आज सर्व पुरोगामी लोकांनी सोडून दिलेला आहे, ती जी चळवळ होती ती चळवळ या समाजामध्ये का रुजली नाही, ती रुजणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे म्हणून मी असं म्हणतो की मी मुस्लिम समाजाबद्दल लिहिलं असं नाही, तो माझ्याच जगण्याचा एक भाग होता आणि माझ्याच जगण्याचा एक जो भाग होता तो मी पुस्तक रूपाने मांडला. कादंबरी किंवा कुठल्याही पुस्तक लेखनामध्ये साधारणपणे लेखक हा त्या वातावरणाशी समरस होण्याचा किंवा ते अनुभवण्याचा प्रयत्न करतो. इन्शाअल्लाहच्या दरम्यान तुम्हाला ते जाणवलं आणि तिथनं सीतेकडे वळताना हा प्रवास कसा आहे, किंवा त्या दोघांमध्ये सुद्धा एकरूपता आहे का, या दोन्ही अनुभव? खरं तर निश्चित अनुभव असा आहे, कारण माझा आजूबाजूचा जो सगळा सामाजिक परिसर होता, माझा कौटुंबिक परिसर होता, त्यातनं इन्शाअल्लाह कादंबरी घडली. कारण माझे मित्रमंडळी, त्यातले जे सगळे प्रश्न आहेत ते माझ्या मित्रांचे प्रश्न आहेत आजूबाजूच्या. त्यातल्या स्त्रियांची जी अवस्था आहे ती मी जवळून पाहिलेली आहे. म्हणजे तलाक 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 या शब्दाची किती दहशत असते हे मी त्या वस्तीमध्ये राहून जाणवलेलं आहे मला. आणि त्यामुळे तो कायदा झाल्यानंतर आपले फोटो पाहिले की बाबा लाडू, मोदींना लाडू भरवताना वगैरे मुस्लिम स्त्रिया, तर तो आनंद किंवा ती म्हणजे प्रचंड मोठी सुटका झाल्याचा जो एक एहसास असतो तो मी समजू शकत होतो. त्यामुळे ती जशी माझ्या सामाजिक परिसरातनं आलेली कादंबरी आहे, तसं मला असं वाटतं की सीता ही माझ्या भावजीवनातनं आलेली कादंबरी आहे. कारण आपल्या भावजीवनात रामायण आहे. म्हणजे आपण सहजगत्या, अगदी सुशिक्षित असो अशिक्षित असो, सहजगत्या एखादी बाई म्हणते राम लक्ष्मणासारखं राहा रे बाबा, किंवा अगदी राम सारखी भावंड आहेत ती, किंवा एखादी बाई रागारागाने एखाद्या माणसाबद्दल, एखादा लंपट माणूस असेल तर त्याला रावण आहे मेला, असं इतक्या सहजपणे तिच्या तोंडून ते बाहेर येतं. याचं कारण असं की आपल्या भावजीवनातला तो एक भाग आहे. अर्थात मग त्यातलं वातावरण, त्यातली भाषा याच्यासाठी एक थोडा अभ्यास करावा लागतो किंवा एक प्रयत्न करावे लागतात. ते कादंबरीकार म्हणून मी केले. पण आशयद्रव्य जे आहे ना ते मला कुठून समजून घेण्याची गरज लागली नाही, कारण मला असं वाटतं की ते आपल्या आतच आहे. मला असं विचारायचं आहे की दोन समाज, म्हणजे एक मुस्लिम समाज आणि त्यानंतर मग हिंदू समाज, ज्यांचं आदरस्थान, श्रद्धास्थान, भावस्थान राम आहे, असे दोन विरोधाभासी
कादंबरी लिहिल्यानंतर तुम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या होत्या? त्याच्यात फरक होता की काय होतं? म्हणजे पहिल्या कादंबरीनंतर, इन्शाल्लाह नंतर आणि सीतानंतर या दोन्हीच्या ज्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळत आहेत त्याबद्दल ऐकून घ्यायला आवडेल. इन्शाल्लाह संदर्भातल्या प्रतिक्रियेबाबत अगदी जर सांगायचं झालं तर मला जे वाटत होतं की इन्शाल्लाहला प्रतिसाद कोण देईल, तर मला असं वाटलं होतं की जी मंडळी समाजामध्ये काही जी सुधारणावादी मंडळी आहेत, अशा पद्धतीची मंडळी या कादंबरीच्या पाठीशी उभी राहते. पण गमतीचा भाग असा आहे, एका ज्येष्ठ दिग्दर्शकाने मला असा प्रश्न विचारला, तुला काय मिळालं मुस्लिम समाज अडाणी आहे, अज्ञान आहे हे दाखवून? म्हटलं सर, हाच प्रश्न सत्यजित रेंना जेव्हा विचारला जायचा, तुम्हाला काय मिळालं भारतातलं दारिद्र्य दाखवून, त्या पद्धतीचाच प्रश्न आहे हा. म्हटलं म्हणजे त्या प्रश्नाबद्दल बोलायचंच नाही का? आणि मग माझ्या असं लक्षात आलं की सुधारणावादी चळवळीतले लोक सुद्धा मुस्लिम धर्मातल्या सुधारणा हा शब्द आला की मौन बाळगतात. कारण त्यांना उगीच असं वाटतं की मुस्लिम समाजातल्या सुधारणावादाबद्दल बोलणं म्हणजे हिंदुत्ववादाला खत पाणी घालण्यासारखं आहे. मग मला जाणवलं की या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या उगीच एक केल्या जातात आणि त्यामुळे एक प्रचंड मौन अशी एक प्रतिक्रिया मला मिळाली. परंतु सुदैवाने मला असं लक्षात आलं की सामान्य म्हणजे मी बुद्धीच्या दृष्टीने सामान्य म्हणत नाहीये, जे स्वतःला सुधारणावादी म्हणून घेत नाही, जे स्वतःला अमुक तमुक म्हणून घेत नाही, जे स्वतःला फक्त पुस्तक प्रेमी म्हणून घेतात आणि पुस्तकं वाचतात, अशा लोकांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्षभराच्या आत त्याची 8 महिन्याच्या आत दुसरी आवृत्ती आली. त्याच्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर त्याची आता तिसरी आवृत्ती येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माझा वाचकांवरचा विश्वास त्या कादंबरीने आणखीन वाढवला की गटातटांच्या ह्याच्यामध्ये न पडणारी माणसंच खऱ्या अर्थाने साहित्य पुढे नेऊ शकतात. पण मला या गोष्टीचं निश्चित वाईट वाटलं की आपल्याकडे मुस्लिम समाजाकडे सुधारणावादी मंडळी सुद्धा फक्त व्होट बँक म्हणून बघतात. ते सुद्धा दुखवू इच्छित नाही की अरे त्यांना वाईट. पण गंमत अशी आहे, तुम्ही सामान्य मुसलमानाला विचारलंय का की यामुळे तुझं मन दुखावलं जातं का? त्याचं मन दुखावलं जात नाही, सुधारणावाद्यांचं मन दुखावलं जातं. ट्रिपल तलाकच्या नंतर सामान्य मुस्लिम स्त्रीला आनंद झाला, सुधारणावाद्यांना आनंद नाही झाला, त्यांनी घुसपटं काढली त्यातनं. हा फार विचित्र आहे. तोच त्या कादंबरीच्या दृष्टीने त्या प्रतिक्रिया मिळाल्या. पण एक सांगतो, ज्या मोहल्ल्यामधल्या मित्रांना मी कादंबऱ्या दिल्या त्याच्यापैकी त्यांच्या बायकांनी त्या कादंबऱ्या वाचल्या, ती कादंबरी वाचली आणि मला प्रतिक्रिया दिली की हे म्हणजे आमचंच आहे, आमच्या आजूबाजूच आहे. त्यामुळे त्याचा मला खूप आनंद झाला. आणि हिंदू समाजातल्या अनेक लोकांनी सांगितलं की अरे आम्हाला अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, आम्ही खूप वेगळ्या दृष्टीने आता या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहायला लागलो. आणि अशा खूप वेगळ्या प्रतिक्रिया होत्या. सीतेबद्दलच्या प्रतिक्रिया तशा हळूहळू येत आहेत. अगदी पहिल्यांदा सब्जीवाले सरांनीच एक प्रतिक्रिया मला दिली की आम्ही अगदी त्याच्यामध्ये हरवून गेलो आहोत आणि आम्ही घरामध्ये लाऊड वाचन त्याचं करतो आहोत आणि ती ऐकतो आहोत. अनेक लोकांनी अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या. सगळ्यात म्हणजे अरुणा ढेरेंनी एक फार चांगली प्रतिक्रिया दिली की जी म्हणजे त्या कादंबरीचं सार सांगणारी की रामरक्षेतलं सीता हा शक्ती या शब्दाचं दर्शन घडवणारी कादंबरी. यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यते, असं आपण सगळे म्हणतो. तेव्हा रामकथा ते चालणार आहेच, पण एक पुरुष म्हणून सीतेचं चरित्र मांडणं आणि चरित्र मांडण्यापेक्षा ते कादंबरीच्या अंगानं मांडणं, एक हिंदू म्हणून मुस्लिम माणूस इन्शाअल्लाहच्या निमित्तानं मांडणं, याच्याकडे तुम्ही स्वतःला म्हणजे कितपत हे आव्हान तुम्हाला वाटतं? नाही, हे असतंच. पण मला नेहमी असं वाटतं की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याला जात धर्म पंथ भाषा रंग आणि जेंडरही नसतं किंवा नसावं. कारण त्याला त्या पात्रांशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि सीतामाईशी एकरूप होणं एका दृष्टीने खरं अवघड होतं, कारण आतापर्यंत मनामध्ये असलेली जी सीता आहे तिचा त्याच्यावरती एक वेगळा पगडा होता. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही एक अलौकिक स्त्री कशी वागेल. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की अलौकिकता असताना सुद्धा ती रडते सुद्धा, तिच्या डोळ्यात पाणीही येतं, ती गहिवरते, ती रागावते, ती संतापते. हे सगळं आहे याचं कारण असं की परत एकदा जर आपण तेच सूत्र धरलं तर मानवी जीवना म्हणजे मानवाचा जन्म घेतल्यानंतर मानवाचे षडविकार सुद्धा तुम्हाला चिकटणार.
आपल्या अवतारांच्या बाबतीमध्ये मानलं गेलंय. मग जर ते षड्विकार चिकटले असतील तर ते तिच्या सगळ्या वर्तनात न येणार. आणि या संपूर्ण याच्यामध्ये ही सीता नियती की कर्म या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये मग्न आहे. आणि तो प्रश्न माझ्या मनातला आहे, तुमच्याही मनातला आहे, सगळ्यांच्याच मनातला तो प्रश्न आहे. तो प्रश्न आणि या संपूर्ण कादंबरीची रचना अशी आहे की वाल्मिकी रामायण रचतायत आणि ते स्वतःशी बोलतायत. आणि तेव्हा त्यांना प्रश्न असा पडतो की सीतेचं कॅरेक्टर रंगवताना मी माझे स्वभाव तिच्यावर लादतोय का कधी कधी तिच्यावरच्या स्वभावाचा माझ्यावरती परिणाम होतोय. लेखनाच्या लेखन प्रक्रियेमध्ये हा भाग असतो की तुम्ही कॅरेक्टरच्या कडे कसं पाहता, कॅरेक्टर तुमच्यामध्ये काय बदल घडवतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे एका परीने ही कादंबरी सीतेचीही आहे आणि त्याचबरोबर ही कादंबरी वाल्मिकीची सुद्धा आहे. सीता म्हटल्याबरोबर म्हणजे श्रीरामांवरती जे काही आक्षेप घेतले जातात त्यातला प्रमुख आक्षेप हा सीता त्याग हा विषय आहेच. दुसऱ्या बाजूनं सीतेचं अपहरण करणारा जो रावण आहे म्हणजे त्याचं उदात्तीकरणाचा अलीकडे काळ आपण बघतो. एक समूह असा आहे की तो म्हणतो की रावणाने सीतेचं अपहरण केलं हे जरी खरं असलं तरी त्यामध्ये त्यांनी सीतेला हात सुद्धा लावला नव्हता आणि त्यांनी अपहरण केलं ते आपल्या बहिणीच्या म्हणण्याखातर. म्हणजे रावणासारखा भाऊ बसला पाहिजे इथपर्यंत व्हॉट्सअप किंवा या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला अलीकडच्या काळामध्ये वाचायला मिळतं. तुम्ही या सगळ्या विषयाकडे सीतेच्या निमित्तानं कसे बघता? निश्चित या सगळ्या गोष्टींच्याकडे मी पाहिलेलं आहे. कारण मुळात बहिणीच्या अपमानाचा बदला जर रावणाला घ्यायचा असता तर तो ताबडतोब धावून गेला असता. सीतेचं वर्णन बहिणीला करावं लागलं आणि त्या वर्णनानंतर तो पाघळला आणि त्यांनी ती सगळी योजना आखली. त्यामुळे हे पूर्णतः चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की रावणाला शाप होता. पुंजिकस्थला नावाच्या अप्सरेवरती बलात्कार केल्यानंतर तिने शाप दिला होता की इच्छेविरुद्ध कुठल्याही स्त्रीशी संग करायला जाशील तर म्हणजे तुला मृत्यू येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आणि अपहरण आणि या सीता त्याग या सगळ्या गोष्टींच्याकडे मी पूर्णपणे त्या कादंबरीमध्ये एका वेगळ्या नजरेने पाहिलेलं आहे आणि ते अभ्यासातनं हे केलेलं आहे. त्यामुळे ते मुळापासून वाचायला तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. पण ही गोष्ट आहे की या ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या की रावण अमुक होता तर सीता एका ठिकाणी त्याला म्हणते की अरे त्रैलोक्य जिंकायला निघालेला रावण अखेर आपल्या विकारांसमोरच पराभूत झाला. म्हणजे तुला पराभूत करायला रामाची गरजच नाही, तुझे विकारच तुला पराभूत करणार आहे. अशा पद्धतीने ती त्याला त्या संपूर्ण याच्यामध्ये सांगते. अशा पद्धतीची सीता त्याच्यामध्ये मला दिसत गेली. आणि दुसरी गोष्ट अशी की केवळ सीताच नव्हे तर मंदोदरी म्हणजे मंदोदरीचं दुःख काय असू शकतं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की मंदोदरीला वाटलं असेल म्हणजे कसं होतं की सगळं वाल्मिकी रामायण जसंच्या तसं आहे का तर तसं नाही. मी काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून एक कादंबरीकार म्हणून त्यांच्या अंतरंगामध्ये शिरायचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा मंदोदरीचं दुःख किती मोठं असेल. या सीतेचा राम हजारो योजन पार करून माझ्या सीतेपर्यंत यायचा प्रयत्न करतोय आणि मंचकावरती मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी पहुडलेली आहे आणि तो माझ्या हृदयापर्यंतही पोचू शकत नाही. हे मंदोदरीचं किती दुःख असेल. किंवा मेघनादाला आशीर्वाद द्यायला जेव्हा मंदोदरी जाते उभी राहते की युद्धात विजयी होऊन ये तेव्हा तिच्या मनात येतं की अरे हे युद्ध कशासाठी आहे हे मुलाला माहीत आहे का. तर आईच्या पट्टराणी पद जे आहे ते या युद्धामध्ये विजय मिळाला तर हिरावलं जाणार आहे, दुसरी एक स्त्री येणार आहे. आता मी कसा आणि काय आशीर्वाद देऊ या मुलाला. ही जी मंदोदरीच्या मनातली जी खळबळ आहे ती वाल्मिकी रामायणामध्ये नसेल पण मला एक लेखक म्हणून मला ती कळवळ जाणवते आणि मी त्या कादंबरीमध्ये त्या पद्धतीने मांडलेली आहे. सध्या सोशल मीडियावरून किंवा माध्यम समूहातनं पण अगदी मोठमोठे लेखक ज्यांची पुस्तकं लोक वाचतात, नेवाड्यांसारखे लेखक, ही लोक जेव्हा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न करतात किंवा सध्या जे रामाबद्दलचं वातावरण एक भावनिक वातावरण संपूर्ण भारतात आहे तर ह्या वातावरणात आपण ज्याला म्हणतो की मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात, तर या सगळ्यांकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता आणि यावर तुम्हाला काय उपाय सुचतात? मला खरं तर असं वाटतं की गंगा जमनी तहजीब ही एक धारणा निर्माण केली गेली परंतु आम्ही त्याच्यासाठी वातावरण निर्माण केलं नाही. ज्याप्रमाणे बाबरी मशीद पाडल्यानंतर
हिंदूंमधल्या काही लोकांनी असं म्हटलं की अरे पाडापाडी करायला नको होती. ठीक आहे, ते एक त्यांचं मत होतं. पण मला असं वाटतं की मुस्लिमांमधलं एक मानसिकता आम्ही अशी घडवली नाही की त्यातल्या काही मुस्लिमांनी असं म्हणायला हरकत नव्हती की अरे भांडणं कशाला, एक तर जन्मस्थळ मागतायत ना, आपण देऊन टाकू ना. ही गंगाजमनी तहजीब आमच्याकडे कधी निर्माण झाली नाही, ती होऊ दिली नाही. कारण मी परत म्हटलं त्याप्रमाणे की मुस्लिमांना काही समजवायला जाणं म्हणजे हिंदुत्ववादाला काहीतरी खत पाणी घालण्यासारखा असा तो भाग आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, इन्शाल्लाच्या सुद्धा प्रत्येक ठिकाणी मी असं सांगतो की या देशातले मुस्लिम बुद्धिवादी आपल्या समाजाला दिशा द्यायला कमी पडतात. ती जबाबदारी ते पेलत नाहीत. ती जबाबदारी जर त्यांनी पेलली असती तर एवढा रक्तपातच झाला नसता, एका टेबलवर बसून राम मंदिराचा प्रश्न सुटला असता. पण तसं झालं नाही. बरं, ते झाल्यानंतर ज्या लोकांनी राम मंदिरासाठी प्रयत्न केले त्यांनी संविधानाच्या चौकटीत केले, खटला लढला आणि न्यायालयातनं हा निर्णय आणलेला आहे. बहुसंख्य असून सुद्धा हा निर्णय जेव्हा न्यायालयातनं येतो तेव्हा त्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे. परंतु आणि मग अत्यंत विचित्र खुसपटं काढली जातात. म्हणजे परवा एका चर्चेमध्ये मला एकाने सांगितलं की पोटापाण्याच्या प्रश्नाकडे पहा. म्हटलं राम मंदिराचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हाच तुम्हाला पोटापाण्याचे प्रश्न का बरं आठवतात? मध्यंतरी मी उदाहरण दिलंय की मध्यंतरी एक समाजसेविका मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करत होती, तेव्हा सगळ्यांनी तुम्ही तिला फार पाठिंबा दिला. पण ज्या क्षणी ती हाजी अलीच्या देवळामध्ये गेली त्यावेळेला तिला SMS जायला गेले, अगं कुठल्या ट्रॅपमध्ये अडकतेस, भ्रूण हत्येचा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा इतकी सिलेक्टिव्हिटी आहे की त्या सगळ्या वातावरणामधचा एक जाणून बुजून प्रयत्न होतोय. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की या संस्कृतीला सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते राम आहे. त्याच्यावर आघात केला आणि ते जर नष्ट झालं तर ही संस्कृती आपोआप नष्ट होऊ शकेल असं काहींना वाटतं. आता नेमाड्यांचं तुम्ही नावच घेतलं, मी कालच तरुण भारतच्या त्या माझ्या मुलाखतीमध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ते असं म्हणाले की काय 200 रामायणं आहेत आणि एक रामायण असं आहे की ज्याच्यामध्ये राम सीता रामाला शिव्या देते, ते आलं पाहिजे. येऊ द्या ना, आम्ही कुठे नको म्हणतो. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ते रामायण मराठीत आल्यानंतर रामाबद्दलची लोकांची भावना बदलणार आहे तर ती बदलणार नाहीये. याचं 200 रामायण काय त्याचं काल मी उत्तर असं दिलं होतं की हे आमच्या संस्कृतीचं सौंदर्य आहे, जे तुम्हाला कळायला पाहिजे होतं, जे नेमाड्यांना कळलं नाही. हे आमच्या संस्कृतीचं सौंदर्य आहे. आम्ही आमचा देव, आमचा धर्मग्रंथ, आमच्या धारणा, आमच्या आस्था यांना प्रश्न करू शकतो आणि सांगू शकतो की मला हे असं दिसतं, मी असं मांडणार आहे. आणि खंडन मंडनाची ही परंपरा असल्यामुळे आणि चारवाकाला सुद्धा ऋषी म्हणून मान देण्याची परंपरा असल्यामुळे त्या 200 रामायणांचंही आम्ही स्वागतच करू. आम्ही वाचू ना ती, आम्हाला काहीही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, येऊ दे ना. कारण आम्हाला माहिती आहे की मूळ धारणा इतकी घट्ट आहे. म्हणजे आता मगाशी रमानी असं म्हटलं की वामपंथी आणि अमुक तमुक वगैरे, तर माझं म्हणणं असं आहे ना की हे सगळं लिहिताना ते माझ्या डोक्यातही नव्हते. याचं कारण असं, आपली मूळ रेषच इतकी मोठी आहे की दुसरी रेष खोडण्यासाठी मला वेगळी रेष मारायची गरजच नाही. आणि म्हणून नेमाडे सारख्यांनी खरं तर आता हे लक्षात घेतलं पाहिजे की हे या संस्कृतीतलं सौंदर्य आहे. मी प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे की मी या मातीचे आणि संस्कृतीचे आभार मानतो की त्यांनी मला कळलेली सीता मांडायची परवानगी दिली. अन्यथा अन्य संस्कृतींमध्ये देवाचा वेगळा म्हणजे काय चेहरा काढायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा काय पद्धतीने फ्रान्समध्ये वगैरे आपण पाहिलेलं आहे की काय पद्धतीने शिरकाण झालेलं आहे. ते आमच्या संस्कृतीत नाही. तर त्याचा आदर करा, त्या सौंदर्य समजून घ्या. पण ते न करता जर या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही काही तिरकस शेरे मारत राहिलात तर दुर्दैवाने काय होईल माहितीये ना की प्रश्न एका व्यक्तीचा नाही हो, प्रश्न एका व्यक्तीचा नसतो. एक काळ असा होता की पु ल देशपांडे आणि कुसुमाग्रज यांच्यासारख्या लोकांनी एक हाक मारली ना तरी सुद्धा आपल्यामध्ये एक बदल व्हायचा. आपण त्या दृष्टीने विचार करायला लागायचो. आज मला सांगा असा कुठला विचारवंत आहे ज्यांनी एक काहीतरी हाक मारल्यानंतर लोक त्याच्या पाठीमागे जातील? असं म्हटलं जातं की विचारवंत हे हास्यास्पद आणि शिवी करून टाकली आहे. ती कुणी केली तर आम्ही विचारवंतांनीच केली. आम्ही म्हणजे मी लेखक आहे, मी स्वतःला विचारवंतांमध्ये गणत नाही, मी सर्जनशील लेखक आहे. पण तुम्ही विचारवंतांनीच केली ना. तुमचं विचारवंतांचं वागणं जेव्हा लोकांना हे सोयीस्कर
आणि सिलेक्टिव्ह जेव्हा वाटायला लागलं तेव्हा लोक तुमच्यापासून दूर जायला लागले. आणि म्हणून या सीता या कथेमध्ये 2 विचारवंत आहेत जे रावणाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करायचा आणि प्रोटेक्ट करायचा प्रयत्न असतात. आणि तिथे त्रिजटेसारखी रामाची सखी सीतेची सखी, त्रिजटेसारखी सीतेची सखी वनवासामध्ये तिच्याबरोबर असते. ती म्हणते की अशा बुद्धिवंतांच्या पेक्षा आमच्यासारखे निर्बुद्ध बरे. ही वेळ कुणी आणली? ही वेळ आम्हीच आणलेली आहे. त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. एक दुसरा महत्वाचा जाता याच्यामध्ये असलेला मुद्दा मी सांगतो की ज्या क्षणी सीतेला कळलं की रावण आपलं काहीही वाकडं करू शकत नाही, तो फक्त आपल्याला ठार मारू शकतो आणि मरायची तिची केव्हाही तयारी होती, तेव्हा तिच्या असं लक्षात आलं आपण आता शांतपणे रामराज्याचा विचार केला पाहिजे. कारण होतं काय की स्वातंत्र्य लढ्यामध्ये बराच वेळ जातो, पण स्वातंत्र्यानंतरचा देश कसा उभा करायचा ह्याचा विचारच होत नाही. हे आपण जगामध्ये अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. तो विचार सीता वनवासामध्ये बसून करते आणि ती त्रिजटेला सांगते की रामराज्यामध्ये हे काही देवदानवाचं युद्ध नाहीये किंवा मानव आणि असुरांचं युद्ध नाहीये, हे रामाचं आणि रावणाचं युद्ध नाहीये, तर माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व नष्ट झालं पाहिजे हा आमचा विचार आहे. आणि म्हणून रामराज्यामध्ये वानर असतील, अस्वल असतील, माणसं असतील, यक्ष, नाग, किन्नर, असुर आणि देव हे एका पातळीवर आहे. आपल्याकडे देव हे कधीही सर्वश्रेष्ठ वगैरे नव्हते. अहो, अनुसूया नावाच्या एका स्त्रीने 3 देवांना दास बनवून घरामध्ये रांगायला लावलं होतं. कुठल्या तोंडाने म्हणायचं आमच्याकडे देव श्रेष्ठ होते? आपल्याकडे देवांपेक्षा सुद्धा तपस्वी श्रेष्ठ मानले गेलेले आहे. आणि तपस्वी म्हणजे आजचे एका पद्धतीने सर्व समाजातले विचारवंतच असतात, त्यांची जबाबदारी फार मोठी असते. आणि म्हणून यामध्ये सीता एका ठिकाणी असं सांगते की हे फार महत्वाचं आहे की ही परंपरा जी आहे ऋषी परंपरा, मग आता त्या ऋषींचा बदल होऊन विचारवंत शिक्षक आणि अशा पद्धतीने ते झालेलं आहे. हे महत्वाचं आहे. माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व नष्ट करणं हेच रामराज्याची निर्मिती करणं आहे. आणि त्या रामराज्याच्या निर्मितीसाठी वैचारिक प्रगल्भता घेऊन आणि कणखरपणा घेऊन उभी असलेली सीता मला या संपूर्ण रामायणांच्या मध्ये दिसली, लोकरामायणांच्या मध्ये दिसली आणि त्यातलं ती मी मांडलेली आहे. तीच खरी आहे, ती तशीच होती असा माझा दावा नाही. खरं तर छान विषय आपला हा सगळा पुढे चाललेला आहे. पण लेखकाची एक निर्मिती प्रक्रिया किंवा एकूणच हा जो वाचन काळ लोकांचा कमी होत चाललेला आहे असं आपण समजतो. व्हॉट्सअप किंवा या सगळ्या याच्यामुळे फार थोडा वेळ आपण वाचू शकतो. पटापट चॅनल बदलवण्यासारखं मेसेजेस बदलवणं किंवा असं ते चाललेलं असतं. तर एक लेखक म्हणून तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? म्हणजे आपल्या सगळ्या कादंबऱ्यांना मिळालेला प्रतिसाद असेल किंवा हे मांडताना सुद्धा आपल्या लेखन शैलीमध्ये काही बदल करावे किंवा असं काही वाटतं काय? याला जोडून मी मला एक आणखी म्हणजे याला जोडते आहे की इथे बरेचसे लेखक लोक पण बसलेले आहेत. तर याच प्रश्नाचं उत्तर देताना आपण पुढे लिखाण करताना कुठल्या दृष्टीने किंवा काय म्हणून समाजाकडे बघताना तिथे त्या लिखाणात आणायला हवं हेही तुम्ही याबरोबर सांगावं अशी इच्छा आहे. मुळात आपण खूप वाचतो आधीच्या पिढीपेक्षा, फक्त ते व्हॉट्सअप आणि इंटरनेटवरती वाचतो. त्यामुळे थोडं सिलेक्टिव्ह वाचन करण्याची आवश्यकता आहे. होतं काय, एकच मेसेज इतक्या ठिकाणाहून येतो आणि तो प्रत्येक वेळेला आपण वाचतो. त्यापेक्षा आपण सिलेक्टिव्ह लिखाण करण्याची आवश्यकता आहे. कादंबऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये मला एक सुदैवाने असं वाटतं की राजहंस प्रकाशनसारखी संस्था माझ्या पाठीशी उभी होती. त्यांची वितरण व्यवस्था इतकी सुंदर आहे की अक्षरशः पुण्या मुंबईमध्ये तर म्हणजे लोक सकाळी त्यांनी पुस्तक बुक केलं की संध्याकाळपर्यंत ते घरात येतं. मला वाटतं नागपूरमध्येही लोकांना असेच अनुभव आहेत. या संदर्भातले अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे वितरण व्यवस्था अतिशय चांगली माझ्या पाठीशी उभी असल्यामुळे माझ्या कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि दिलीप माजगावकरांचं कसं आहे की त्यांचं लक्ष असतं लेखक काय करतो. म्हणजे ॲट एनी कॉस्ट कादंबरी झाल्यानंतर ते म्हणाले की आता पुढे काय? म्हटलं नाही, माझ्या डोळ्यासमोर काहीच नाही आहे. आणि मग सहज मी व्हॉट्सअपवरती हिंदू मुस्लिम प्रश्नांवरती लोकांच्या चर्चा त्यांच्याशी सांगायचो आणि त्यांच्याशी चर्चा करायचो. तर ते म्हणाले की आता एक काम करा, आता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्यक्त होणं थांबवा.
आणि फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कारण नाहीतर हा विषय तुम्ही असा पसरून टाकाल, म्हणजे चला आज मनात आलं इकडे तुम्ही व्हॉट्सअपवर टाकलं आणि ते तुमच्या मनातनं निघून गेलं, ते तुमच्या मनात साचत राहिलं पाहिजे. म्हणून मला नेहमी असं वाटतं सोशल मीडियाचा वापर आपण अत्यंत स्वार्थीपणे केला पाहिजे. आपला प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोचणं, लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेणं इथपर्यंत करावा. लेखकांनी व्यक्त होण्यासाठी मात्र आपलं जे काय नाटक, कविता, कादंबरी हे असेल त्याच्यापुरतंच राहावं. बाकी ठिकाणी आपण व्यक्त होऊ नये. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय हे लोकांना कळायचं असेल तर तुमची कादंबरी विकत घेतली पाहिजे, पण लोकांच्या मनात काय आहे हे जर समजायचं असेल तर तुम्ही सोशल मीडिया वाचला पाहिजे. त्यामुळे माझगावकरांनी सांगितलं आता हे बंद कर, आणि त्याच्यात मी ते सगळी उभी राहिली. सीतेबद्दल बोलताना मला ते म्हणाले की उगीच एक वेगळी सीता लिहायची आहे म्हणून लिहायला जाऊ नका. तुम्हाला जर खरंच वाटत असेल मला काही वेगळे पण दिसतंय तर तुम्ही लिहायला लागला. मग मी सुरुवातीची काही पानं त्यांना पाठवली. ते म्हणाले की मला हे पटतंय, तुम्हाला सूर लागतोय, आता तुम्ही एक काम करा, आता मला अजिबात काही सांगू नका, कोणालाच काही सांगू नका, नाहीतर तुम्ही सांगताना प्रसंगातली तीव्रता, उत्कटता कमी होते. ती सांगू नका, सरळ लिहा. आणि मग मी लिहून काढलं. दरम्यान झालं असं की मला सुदैवाने प्रवास खूप करायला मिळाला. मी अयोध्येला पण जाऊन आलो, काश्मीर वगैरे. तर त्या प्रवासामध्ये खूप वेळ झाला आणि मला बिहारमधली काही मित्रमंडळी भेटली आणि त्यांनी सीतेबद्दलच्या खूप गमतीदार कथा मला सांगितल्या. की ते म्हणतात की ज्या दिशेला अयोध्या आहे त्या दिशेला आम्ही आमची मुलगी देत नाही. आता ही एक गमतीदार हे आहे. एकाने असं सांगितलं की वनवासाला सीतेला कसं पाठवलं, तर सगळं छान चालू होतं. कैकेयी एक दिवस महालामध्ये आली आणि सीतेला सगळं छान अगदी ऐशारामात चाललं होतं. ती म्हणाली की रावण कसा दिसत होता गं? ते म्हणे मी कुठं पाहिला रावण, मी तर अंगठ्याकडेच पाहत होते, आपण कशाला परपुरुषाकडे पाहतोय? नाही मग तो अंगठा काढून दाखव ना आणि तू इमॅजिन कर ना, असं म्हणून तिने बळजबरीने तिच्याकडनं रावणाचं चित्र काढून घेतलं आणि ती रामाकडे घेऊन गेली आणि म्हणाली बघा हिच्या मनामध्ये अजून रावण आहे. आणि त्यांनी तिला, तर अशा पद्धतीच्या कथा मला मिळत गेल्या. मला ह्याही गोष्टीची कल्पना आहे की काही लोकगीतांच्या मध्ये की राम हलक्या कानाचा, रामापेक्षा रावण बरा, अशा पद्धत, पण तो त्या क्षणीचा उद्वेग आहे, लक्षात घ्या. त्याच स्त्रीला विचारलं ठीक आहे की मग तुला रावणासारखा नवरा चालेल का, तर ती स्वीकारणार नाही. तो त्या क्षणीचा आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीबद्दलचा जो उद्वेग आहे तो त्यातनं व्यक्त झालाय. पण अनेक विचारवंत, अनेक संशोधक त्याच 4 ओव्या डोळ्यासमोर ठेवतात आणि म्हणतात बघा भारतीय समाजामध्ये स्त्रीला राम आवडत नाही, रामाबद्दलची ही भावना आहे. आणि मग त्या लोकांना हे जे सगळं आता 22 तारखेसाठी लोकांच्या ज्या काही मनामधल्या भावना आहेत त्या पाहिल्यानंतर त्यांना असं वाटायला लागतं की अरे आपण आतापर्यंत मांडलेला सिद्धांत तर संपूर्णपणे फेल जाताना दिसतोय. मग अशा काहीतरी गोष्टी करून घ्यायला लागतात ज्यांचं ऐकलं जातं अशांकडनं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी होतच राहणार, त्याला काही इलाज नाही. पण आपण त्याला किती बळी पडायचं हे आपण ठरवायचं असं मला वाटतं. नाही, आपण एक छान म्हटलं की लेखकाने समाज माध्यमावर व्यक्त होऊ नये, हे बरोबर आहे. आता काळ समाज माध्यमाचा आहे ना, म्हणजे प्रत्यक्ष जर एकाने दुसऱ्याला शुभेच्छा दिल्या तर तो म्हणाला काय होतं व्हॉट्सअप नाही. तर अशा या काळामध्ये म्हणजे मला वाटतं की इन्शाअल्लाह तर आपण स्टोरी टेललाही हो हे केलेली आहे. नाही समाज नव्या माध्यमाकडे लेखकाने कसं नाही निश्चित नव्या माध्यमाकडे स्टोरी टेलवर इन्शाल्लाह ॲट एनी कॉस्ट वाचलेली आहे, तिला चांगला प्रतिसाद आहे. परदेशातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही ती ऐकतो यास, आणि म्हणूनच आम्ही ऑनलाईन प्रकाशन केलं ना की जास्तीत जास्त. त्यामुळे नवीन माध्यमांबद्दल माझ्या मनात कुठलाही आकस नाही, फक्त ती माध्यमं तुमचा फार वेळ खात नाहीत ना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण होतं काय की एकतर आधी आपली बैठक लेखनाची, म्हणजे मी लेखकांसाठी सांगतोय की इथे असलेल्या की आपली लेखनाची बैठक एकतर कायमच ढिली पडत असते कुठल्याही साध्या सुध्या कारणांनी, त्यात सोशल मीडिया हे कारण असू नये. आणि म्हणून अनेक लेखक जे म्हणतात ना की माझ्याकडे सोशल मीडियाच नाही, आम्ही, तर मला असं वाटतं की मग तू जगापासून कनेक्टेड नाहीस. आपण तो वाचला पाहिजे, तिथे लोक काय म्हणतात ते जाणून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जर जनमानसाचं काय मत आहे असं वाटत असेल, एखादी पोस्ट टाकून त्याची प्रतिक्रिया पाहून समजून घेतलं पाहिजे की लोकांना या विषयावर काय म्हणायचं आहे, पण त्याच्यामध्ये अडकू नये, त्याचं व्यसन लागू नये असं मला वाटतं. रॅपिड फायर. मला वाटतं आपण आता शेवटच्या ह्याच्याकडे वळूया. वातावरण जरा गंभीर झालेलं मला वाटतंय, सगळे सिरियस झालेले आहे, तर एक हलका फुलका रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया. जो खूप अवघड असतो. तर साधे साधे प्रश्न आहेत, तेही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहे. कारण
तुमच्यासारखी लोक आणि आमच्यासारखे लोक वेगळे वेगळे लागतात का, म्हणजे आम्हाला चहा आवडतो, तुम्ही कॉफी घेता का, असे प्रश्न ऐकायला आवडतात. म्हणून विचारायला असं वाटतं की साहित्य की सिनेमा? आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर सिनेमा, पण व्यक्तता आणि या जर गोष्टी पाहिल्या तर साहित्य. आणि सिनेमात पुढे म्हणजे तुम्ही करत असता काम, पण पुढे काम करावं असं वाटलं तर कुठली भूमिका तुम्हाला निभवायला आवडेल? खरं तर म्हणजे खूप म्हणजे माझ्याच ॲट एनी कॉस्टमध्ये मधल्या काही भूमिका अशा आहेत ज्यातली आलोकची भूमिका असेल किंवा संग्राम सर देशमुखची भूमिका असेल, ती भूमिका करायला मला आवडेल. किंवा इतर लेखकांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्यांमधल्या सुद्धा भूमिका अशा असतात, असं वाटतं की याच्यावरती चित्रपट झाला तर आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तुम्हाला कोणी अधिक प्रभावित केलं, राम की सीता? खरं सांगू का की ते अद्वैत आहे, त्यांना वेगळं नाही काढता येत. वयाच्या 18व्या वर्षी परत जाता आलं तर कुठली एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला बदलवून परत यावं असं वाटेल? अगदी मनापासून सांगायचं झालं ना तर मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस या गोष्टीकडे मी खूप लक्ष देईन. कारण मला असं लक्षात येतं की तुमचा फिजिकल फिटनेस तुमच्या मानसिक फिटनेसवरती खूप हे करतो, आणि त्याचा मला NSDतनं बाहेर पडल्यानंतर खूप त्रास झाला. आणि तेव्हा मला असं वाटलं की त्यावेळेला जर मी लोकांचं ऐकलं असतं, वयाच्या 18व्या वर्षी लोकांचं जर मी ऐकलं असतं, तर माझ्या आयुष्यातली अनेक वर्ष या शारीरिक या सगळ्या गोष्टींची हे करण्यात गेली नसती असं मला वाटतं. त्यामुळे पहिली गोष्ट मी हे करेन की मी फिजिकल फिटनेसकडे लक्ष देईन. पुढची कादंबरी हनुमंतावरची? पुनर्जन्म जर होणार असेल, म्हणजे आपण जर त्यावर विश्वास ठेवला तर काय म्हणून व्हायला यायला आवडेल? स्त्री, पुरुष किंवा एखादं विशिष्ट काही तुमची इच्छा? या प्रश्नाचा खरं तर कधीच विचार नाही केला, पण मला असं वाटतं की स्त्री किंवा पुरुष तुम्ही काही म्हणून जन्माला आला तरी तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला जर पूरक मिळालं तर मग या दोन गोष्टीमध्ये काही फरक राहत नाही असं मला वाटतं. तुमच्या मते यश म्हणजे? स्वतःला जे करावंसं वाटतं ते करण्याची संधी सतत मिळत राहणं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने समोरून रिस्पॉन्स यावासा असं वाटतं तो वाटत राहणं म्हणजे यश. खूप छान. आणि शेवटचा प्रश्न की पुढचा प्रोजेक्ट सध्या काय मनात आहे? कादंबरीचं तर काहीच अजून डोक्यामध्ये नाही. एक नवीन विनोदी नाटक मी लिहिलेलं आहे, ते कदाचित म्हणजे एप्रिलच्या दरम्यान येईल. त्याचं नाव आहे मी बाई ॲडमिन, सोशल मीडियाच्या संदर्भातलंच आहे. आणि एक गंभीर नाटक डोक्यामध्ये आहे, ते लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे काम सुरू आहे. अभिरामजी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे त्यांना काहीतरी एक प्रश्न श्रोत्यांमधनं आपण एक किंवा दोन प्रश्न फार फार घेऊया. विवेकजी, एकच मिनिट. त्यांना विचारायच्या आधी तू देहभान बद्दल बोल. देहभान हे एक अतिशय सुंदर नाटक अभिरामजींनी लिहिलेलं आहे आणि ते 4 पातळ्यांवरती काम करतं असं माझं मत आहे. अभिराम प्लीज ते थोडंसं देहभान बद्दल. कादंबरी लिहिता आणि नाटकं लिहिता, हो, हे 2 वेगळे वेगळे माध्यम आहेत लेखनाचे. त्यापैकी कोणतं जास्त आवडतं आणि कष्टप्रद कोणतं जास्त? हा एक भाग. तुम्हाला एखाद्या तुमच्याच कादंबरीचं नाट्य रूपांतर करायला आवडेल का, किंवा तुम्ही लिहिलेल्या नाटकाचं कादंबरीमध्ये रूपांतर करायला आवडेल का, आणि माध्यम कोणतं आवडतं तुमचं? आपण असं करू, तिसराही प्रश्न ऐकूनच घेऊ. हो. या अशोक वाटेके म्हणजे सीतेचं अपहरण आणि रामाने केलेली सुटका या दरम्यान मंदोदरीने सीतेची भेट घेतली होती का? या तिन्ही प्रश्नाचं एकत्र उत्तर झालं की आपण हा कार्यक्रम थांबवू. माझ्या दोघींची भेट होते आणि दोघींचे अत्यंत हृदय असं संवाद त्या कादंबरीमध्ये आहे, आणि त्यामुळे माझ्या कादंबरीमध्ये ती निश्चितच भेट झालेली आहे. नाटक की कादंबरी असं म्हणत असताना कादंबरी तुम्हाला खूप स्वातंत्र्य देते. म्हणजे नाटकामध्ये काय होतं की अमुकच पात्र असली पाहिजेत, इतकीच लोकेशन्स असली पाहिजेत. मराठी नाटकात तर गमतीने असं म्हटलं जातं की बसमध्ये मावेल असं नाटक पाहिजे. म्हणजे कलावंत, तंत्रज्ञ आणि सेट
हे बसमध्ये मावणारं पाहिजे. कारण अजूनही लोकांना त्या बॉक्स सेटच्या पलीकडे, पण मला असं वाटतं की ही नाटकाची लिमिटेशन नाही, ही नाटकाची स्ट्रेंथ आहे की एवढ्या मर्यादा आहेत, आता याच्यामधनं विश्व उभं कर. त्यामुळे ती नाटकाची हे आहे. पण कादंबरी खूप ज्याला काय म्हणतो की त्याच्यामध्ये इतर कोणाचा सहभाग नसतो, त्याच्यामुळे खूप स्वातंत्र्य कादंबरीमध्ये हे करायला मिळतं. सीतेचं नाटकाच्या म्हणजे स्टेजवरती काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आहे. काय करावं ते अजून लक्षात येत नाहीये, पण मला असं वाटतं की ते काहीतरी होऊ शकेल किंवा ते करावं असं मला वाटतं. हा, देहभान हे जे माझं नाटक आहे, हे या नाटकाची कल्पना मला जी सुचली ती एक वाक्य मी वाचलं होतं की या देशातली किंवा या समाजातली नैतिकतेची संकल्पना स्त्रीच्या एका अवयवाभोवती केंद्रित झालेली आहे. आणि मग चारित्र्य म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय याचा शोध घेत असताना लैंगिकता आणि या सगळ्या विषयाबद्दल ते शारीरिक संबंध याबद्दल ते नाटक भाष्य करतं. ते तीन काळांमध्ये घडतं. म्हणजे गांधींच्या आश्रमामधली एक मुलगी असं ठरवते, मी अविवाहित राहून काम करेन, पण तिचं एका शिक्षकाबरोबर प्रेम जमतं आणि लोक तिला अनैतिक म्हणतात. ती म्हणते की शरीराचा सोहळा साजरा करण्यातनं माझी नैतिकता कुठे नष्ट झाली, आणि तुमच्या आश्रमामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालतात त्या मात्र तुम्हाला नैतिक ठरवतात. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा एक प्राध्यापिका आहे जिनी ठरवून ती अविवाहित राहिलेली आहे, परंतु तिला या नैतिकतेची भीती वाटत राहते की जर माझा कुणाबरोबर काही संबंध आला तर माझं आत्तापर्यंतचं शिक्षण आणि हे सगळं मातीमोल होईल आणि लोक एवढंच म्हणतील की हे काचेचं फुटकं भांडं आहे. आणि मग असं लक्षात येतं की त्या काळामध्ये लोक अधिक धिटाईने या प्रश्नांना सामोरं जात होते आणि आज आपण कमी धिटाईने सामोरं जातो का, आणि या सगळ्यामध्ये अडकलेली ती तरुण पिढी, अशा पद्धतीचं ते देहभान नावाचं नाटक आहे. त्याचे वेगळा विषय असून सुद्धा मराठी रंगभूमीवरती वेगळा सेट आणि वेगळं हे करून सुद्धा त्याचे 450 प्रयोग होऊ शकले. आणि वा, खरं म्हणजे गेला जवळजवळ 2 तास, पावणे 2 तास आपण अभिरामजींसोबत या ठिकाणी उपस्थित सगळेजण आहोत. श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणाचा हा सगळा आपल्या देशातला आणि विदेशातलाही वातावरणात भारावून टाकलेला हा सगळा भाग आहे. आणि त्या काळामध्ये अभिरामजी नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांसोबत असणं, सीता या विषयावरती कादंबरीच्या निमित्तानं त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधणं हा खूप महत्त्वाचा विषय मला वाटतो. राम या शब्दाची मोहिनीच तशी आहे. नुसता नावाचा उच्चार जरी केला म्हणजे राकार उच्चार मात्रेनं मुखात निर्याती पातक. रा म्हटल्याबरोबर आ होतो, सगळं पातक बाहेर पडतं आणि म म्हणताना ओठाना ओठ मिटतात. पुन्हा प्रवेश संदेह, मकार असतात कपाटवत. जे काही सगळं असेल अनिष्ट, अयोग्य, पाप हे सगळं बाहेर पडणं आणि ते पुन्हा प्रवेश न करणं याची सगळी क्षमता केवळ रामनामाच्या उच्चारणात आहे. आणि हे तर साक्षात अभिराम आहे. तर त्यांनी या वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अयोध्येत नेलं, पुन्हा एकदा सीता चरित्र आपल्यासमोर अगदी छोट्या छोट्या पार्टमध्ये का होईना मांडण्याचा प्रयत्न केला. मुद्दाम हे सगळीच्या सगळी म्हणजे रमाताईंनी सुद्धा सीता कादंबरीवरती त्यांना बोलायचं होतं, पण त्या मुद्दाम बोलल्या नाही. त्या जर बोलल्या असत्या तर आपण काय वाचलं असतं. या मुलाखतीत सुद्धा अगदी छोटे छोटे प्रसंग सांगायचा प्रयत्न अभिरामजींनी केला. उद्देश एकच आहे, आपण सगळ्यांनी सीता वाचावी. लेखकाची एक बैठक असते, तशी वाचकाची एक बैठक असली पाहिजे. आणि हा सगळा बैठकीचा श्रोता, वाचक आणि लेखक हा सगळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आला. संस्कार भारती नागपूर महानगराच्या साहित्य विधेनं या ठिकाणी अभिरामजींच्या सीता कादंबरीच्या निमित्तानं हा जो साहित्य वारी या ठिकाणी घडवली आहे, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद अभिरामजींना. आणि पुस्तक घेतो पण त्यांनी सही केली तर हो नक्की. रात्रभर आहे. एक महत्वाचं याच्यामध्ये फक्त शेवटचं एकच हे सांगतो की
मैथिली शरण गुप्तांच्या सारख्या महाकवींनी जेव्हा ते महाकाव्य लिहिलं तेव्हा त्यांची जी अर्पणपत्रिका होती तीच अर्पणपत्रिका मला सुद्धा आज म्हणजे माझी अर्पणपत्रिका वेगळी आहे, त्याच्यामध्ये मी ज्ञानेश्वरांच्या ओवीचा संदर्भ दिला आहे, पण तीच भावना माझ्या मनामध्ये आहे की त्याच्यामध्ये एकच शब्द वाढवून मी असं म्हणेन की म्हणजे त्यांनी असंच म्हटलेलं आहे की हे राम, मी असं म्हणेन की हे राम, हे सीता, तेरा रूप ही स्वयं काव्य है, कोई कवी बन जाए सहज संभाव्य है. हे माझ्याकडून लिहून घेतलं गेलं, कदाचित दुसऱ्याकडनंही असंच लिहून घेतलं गेलं असतं. मी सुदैवी की मी निमित्त मात्र ठरलो. धन्यवाद. एकदा अभिरामजींसाठी जोरदार टाळ्या घेऊन जावे. आणि पुढील सूत्र याच्याकडे सुरू होते प्रसादजींकडे. धन्यवाद.